हेडेक होतोय, डोळा दुखतोय, डोळ्यातून पाणी येतंय, लाईट भोवती असे असे चक्र दिसायला लागलेत, काळपट अंधारी येते. ओके, आणि रॅपिड नंबर चेंज होत असेल तर डेफिनेटली सम प्रॉब्लेम इज देअर. दर दिवशी ओपीडीला 1 ते 2 तरुण लोकांना पाहतो की ज्यांची डायबिटीसमुळे दृष्टी कायमची गेली. एक तर तुमचा जर रॅपिडली नंबर वाढतोय, म्हणजे परवा पाहिला 2 महिन्यापूर्वी तरी आणि चेंज होईल तर इट कॅन बी अ डिसीज. ओके. सेकंड, 15 वर्षाच्या मुलाच्या ग्रंथी एखाद्या 50-60 वयाच्या म्हणजे एजनुसार जो काही डॅमेज तेवढा 15 वर्षात दिसतो बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह स्क्रीन यूज. पोल्युशन कितपत डोळ्याला हॅम्पर करतं? डोळ्याच्या एजिंग प्रोसेस पण वाढलेलं आहे त्याच्यामुळे. सेकंड, कॅटरॅक्ट फॉर्मेशन वाढलेलं आहे. ओके, हे फक्त एअर पोल्युशनमुळे नाही, आय थिंक वॉटर इज ऑल्सो पोल्युटेड. ओके, आपल्या खाण्यापिण्यांमधून पेस्टिसाईडचं प्रमाण वाढलं आहे कारण शेतामध्ये जास्त वापरलं जातं आहे आणि ज्यावेळी हे शरीरामध्ये निर्माण होतं तर त्याच्यामुळे आपल्याकडे पद्धत आहे ना की लहान मुलं म्हणजे बाळ जन्मलं की त्याच्या डोळ्यात अंजन घाला किंवा काजळ घाला, तर ते कितपत योग्य आहे नाही योग्य आहे? डोळ्यात हे होतं जरा कुठलं ड्रॉप घेऊ तरी ओळखीचा असतो माणूस, तो ड्रॉप्स देतो. ओव्हर द काउंटर हे जे काही कूलिंग ड्रॉप्स असतात ते घेतलेले चालतात का? लहानपणापासून डोळ्यांची काळजी घ्यायची असेल, पुढे होणाऱ्या डोळ्यांचे आजार जर स्क्रीन करायचे असतील तर आधीपासूनच काय काळजी घेता येऊ शकते लहान मुलांसाठी स्पेसिफिक? लहान मुलांनी जर चष्मा व्यवस्थित वापरला तर त्याचा नंबर वाढायचे चान्सेस कमी होऊ शकतात कारण त्याचा ब्लर कमी होतो. पण सगळ्यात महत्त्वाचं त्याची डेव्हलपमेंट चांगली होते, त्याची दृष्टी चांगली राहते. डोळ्याचा एक आजार आहे ज्याला केराटोकोनस म्हणतात. अर्थात हा आजार शक्यतो वयाच्या 30-35च्या आत होतो आणि याचा एक वन ऑफ द रिस्क फॅक्टर्स इज डोळा खूप चोळणे. तर त्याच्यामुळे सिलेंड्रिकल नंबर वाढण्याचे चान्सेस असतात डोळ्याचे आणि त्यामुळे चोळण्याचा ज्यांना आता चोळू नका माझ्यासमोर. डोळ्याचे विविध प्रकारचे व्यायाम आहेत. घरी करण्याचा एक सिम्पल हे आहे, पेन्सिल पुशअप म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे समोर पेन्सिल ठेवा किंवा पेन ठेवा, त्याच्यावर फोकस करा आणि हळूहळू जवळ घेऊन जा आणि मग मागे घेऊन जा. किंवा ज्यांना खूप वेळ वाचल्यानंतर डोकं दुखतं किंवा त्यांनी हा सिम्पल पेन्सिल पुशअप एक्झरसाईज 5-10 मिनटं, खूप जास्त नाही, म्हणजे ते काय आपल्याला स्नायू नाही बनवायचे डोळ्याचे. उन्हाळा सुरू झाला की एक जे डोळ्यांचा आजार वाटतं ते म्हणजे डोळे येणं. कारण एकदा ते आले की मग तर त्रास होतात, डोळे लाल होतात आणि मग एकदा ऑफिसमध्ये कोणीतरी एक माणूस आला की मग सगळ्यांना डोळे आलेले असतात ऑफिसमध्ये किंवा घरी. एकतर होतात कशामुळे आणि त्याच्यावरचा सोल्युशन काय असतं? हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजे स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण बऱ्याचदा लहान असताना एक असायचं ना की शाळेत एक कॉम्पिटिशन असायची की जी हुशार मुलं आहेत त्यांना लवकर चष्मा लागायचा आणि मला लवकर लागत नव्हता चष्मा, म्हणून मी 9वीत खूप प्रयत्न केला, जवळून टी व्ही बघायचा प्रयत्न केला, गाजर खाणं अवॉइड केलं, अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या आणि 9वीत फायनली मला चष्मा लागला. पण नक्की चष्मा कशामुळे लागतो, आपल्याला कमी दिसायला लागतं म्हणजे काय होतं, किंवा आत्ता आजकाल आपल्याला आजूबाजूला दिसतं बऱ्याच जणांना मोतीबिंदूचे ऑपरेशन अगदी 40शीत 50शीत व्हायला लागले आहेत. त्याचं कारण काय? अगदी 3-4 वर्षाच्या मुलांना खूप मोठ्या नंबरचा चष्मा लागतोय, मायोपियाचा आजार वाढला आहे असं आपण बऱ्याचदा न्यूजपेपरमध्ये वाचतोय, टी व्हीवरती बघतोय. बऱ्याच जणांना डोळे ड्राय व्हायला लागलेत खूप जास्त प्रमाणात, किंवा फटाक्यांमुळं बरेचसे इश्यूज होत आहेत, पोल्युशनमुळे होत आहे. नक्की काय होतं आहे, नक्की कशा गोष्टींनी आपण डोळ्याची काळजी घेतली पाहिजे, नक्की काय गोष्टींमुळं आपली व्हिजन हॅम्पर होऊ शकते आणि त्याचे दूरगामी काय परिणाम असू शकतात, या सगळ्या गोष्टींवरती अगदी साध्या सोप्या गोष्टींमध्ये समजून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. आणि याचसाठी आमच्या सांगलीहून डॉक्टर सौरभ पटवर्धन आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर सिनियर ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत. सरांचं खूप मोठं नंदादीप ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आहेत. ते बऱ्याचशा म्हणजे अखंड पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी त्यांच्या ब्रांचेस आहेत. आणि सर गेली कित्येक वर्ष अर्थात डोळ्यावरती खूप लोकांना मदत करतायत, काम करतायत. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. धन्यवाद. आणि सगळ्यात पहिल्यांदाच धन्यवाद की मला तुम्ही बोलवलं या शोवर, कारण मी तुमचे बघतो एपिसोड आणि मलाही अशा गप्पा टप्पा मारायला खूप आवडतात. त्यामुळे नक्की विल एन्जॉय आणि डेफिनेटली ह्याच्यातून लोकांनाही फायदा होईल. कारण आपला मेन उद्देश काय की डोळ्याच्या विषयी जी काही मला आता माहिती मिळालेली आहे गेली 15-20 वर्ष जी मी प्रॅक्टिस करतो आहे. आमच्या डॉक्टरांना म्हणतात ना अजूनही प्रॅक्टिसच करताय का तुम्ही, म्हणजे कधी मॅचमध्ये उतरा आता. तर ह्या प्रॅक्टिसमधून बऱ्याच प्रॅक्टिकल गोष्टी पण मी शिकलो आहे. लोकांच्या काय चुका होतात याच्यातून आपण काय बोध घ्यावेत, आपणसुद्धा म्हणजे डॉक्टरांनीसुद्धा काय बोध घ्यावे, बऱ्याच गोष्टींवर आपण बोलू शकतो आणि आपण नक्की बोलू. मला पहिला प्रश्न स्क्रीनबद्दलच विचारायचा आहे. म्हणजे अर्थात आपल्या आजूबाजूला इतक्या स्क्रीन्स आहेत, म्हणजे आता जी लोक हा एपिसोड बघतायत ते सुद्धा एखाद्या स्क्रीनवरच डोळ्यांबद्दलचा एपिसोड बघतायत. पण आता जेन्युनली कुठेही स्क्रीन्स अवॉइड करणं आता शक्यच नाही. म्हणजे सतत आपल्याकडे फोन आहे, आपल्याला किमान 7-8 तास काम करावं लागतं लॅपटॉप्सवरती.
टी व्ही चालू असतो, सगळीकडे स्मार्ट वॉचेस आहेत, सगळीकडे फक्त स्क्रीन 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 आहेत. अशा परिस्थितीत स्क्रीन्सचा डोळ्यांवर खरंच काही परिणाम होतो का? ताण येतो का? का तो तेवढ्यापुरता थकवा आहे? का त्याचा दूरगामी सुद्धा परिणाम आहे? तो आता तू म्हणालास तसंच होतो प्रॉब्लेम, की आता ह्याच्या बाबतीत बोललं की तुम्ही स्क्रीन कमी वापरा, हे करा ते करा. पहिला येतो आता मी डोळे मिटूनच तुमचा एपिसोड बघतो आता अशी कॉमेंट येणारच आहे. ओके, पण याचा आपण एक लॉजिकली विचार करूया की काय आपल्या डोळ्यावर त्याचा परिणाम होतो आणि आपण काय काय त्याच्या काळजी म्हणजे कमी व्हावा म्हणून घेऊ शकतो. ओंकार तू म्हणाला असं 100% आहे की कुठलंही फील्ड असो आज जगातलं, ओके, विदाऊट स्क्रीन यूज तुम्ही जॉबच करू शकत नाही. ओके, कुठे ना कुठेतरी तुम्हाला त्या स्क्रीनचा वापर करावाच लागणार कमी जास्त. म्हणजे आम्ही डोळ्याचे डॉक्टर म्हणजे डॉक्टर असून सुद्धा आता आम्हाला सगळं मेडिकल रेकॉर्ड त्या स्क्रीनवर बघूनच लिहावं लागतं. आम्ही ऑपरेशन करताना सुद्धा आता माझ्याकडे वेगळी टेक्नॉलॉजी, मी 3D स्क्रीन वापरून मी ऑपरेट करतो. म्हणजे डोळा मला अशा 65 इंची स्क्रीनवर दिसतो, म्हणजे तिथेही स्क्रीन यूज झाला. याच्यापासून आपली काही सुटका नाही आणि भविष्यातही नाही बहुतेक, नियर अनलेस न्यू टेक्नॉलॉजी काहीतरी येईल. तर स्क्रीनचा मेन आपल्याला का प्रॉब्लेम होतो तो आपण विचार करूया. ओके, सो रिसेंटली डेफिनेटली लास्ट 15 इयर्समध्ये हा स्क्रीनचा वापर वाढला आहे आणि त्याची आपल्यापासूनची जी डिस्टन्स आहे तो कमी कमी झाला आहे. बरोबर, म्हणजे आपण लहान होतो त्यावेळी मोस्टली काय होतं, टी व्ही असायचे आणि आपण लांबून बघायचो, हातात काही घ्यायचो नाही. 15-20 वर्षापूर्वी मोबाईल आले पण त्यात स्क्रीन फारसे नव्हते, स्मार्टफोन आले. आता काय होतं की सगळी एंटरटेनमेंटची साधनं सुद्धा याच्यातच आहेत. म्हणजे अपार्ट फ्रॉम आवर जॉब एंटरटेनमेंटसाठी सुद्धा आपण स्क्रीन वापरतो. स्क्रीननं फरक काय पडतो, ज्यांच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्याकडून मी एक नेहमी असं म्हणजे कौतुकानं आजी आई वडील असं म्हणतात, आमचा लहान मुलगा हा बघतो ना स्क्रीन त्यावेळी बघ कसा एक टक बघतो, डोळा मिटत सुद्धा नाही. इतर वेळी मात्र त्याचं काय खाण्यावर ह्याच्यावर हे बरं. आता हा एकटक बघतो हे आपण सुद्धा करत असतो, फक्त आपलं कोण कौतुक करत नाही फारसं, हा भाग वेगळा. मग हा एकटक बघणं का होतं, आपण आपली जी फिजिओलॉजी आहे, एम्ब्रिओलॉजी, ॲनाटॉमी ही खूप वर्षांपासून आपल्या स्पिशीजची बनलेली आहे. त्यामुळे काही काही तत्त्व पुढे पण कंटिन्यू होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, ज्यावेळी प्राणी जंगलात असायचे त्यावेळी त्यांचा एक सर्व्हायवल इन्स्टिंक्ट होता. तो म्हणजे काय, कुठेही जर मुवमेंट झाली तर ती पटकन पिकअप व्हायला पाहिजे. ओके, सो आवर ब्रेन अँड आवर आईज आर ट्यून्ड फॉर पिकिंग अप मुवमेंट. करेक्ट. ओके, सो आता तुम्ही कुठेतरी गेलात, तिथं एक पोस्टर आहे आणि ते आहे तसंच. ओके, आणि दुसऱ्या बाजूला एक टी व्ही लागला आहे, त्याच्यावर हालचाल चालू आहे, काहीतरी गंमत. तुमचं कुठे लक्ष राहतं, टी व्ही. ओके, पोस्टरकडे तुम्ही बघत पण एकदा बघता हां ठीक आहे, ओके, इकडं सारखं चेंज होते बघ. म्हणजे आपला ब्रेन ट्यून्ड आहे कुठेतरी मुवमेंट बघण्यामध्ये आणि त्यामुळेच आपण त्याला काय म्हणतो अट्रॅक्ट होतो स्क्रीनला. आपण म्हणजे लहान मुलांपासून मोठ्या माणसांमध्ये, अगदी म्हातारे लोकसुद्धा याला अपवाद नाहीत, की जरा काही स्क्रीनवर आपल्याला हालतं बोलतं दिसलं की आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट. ओके, त्याच्यामुळे होतं काय, ज्यावेळी वेन यू आर अट्रॅक्टेड टू दॅट स्क्रीन विच इज मूविंग आणि त्याच्यावर काही काही दिसतात, तुमचा ब्लिंक कमी होतो, कारण आता यू डोंट वॉन्ट टू मिस एनिथिंग. त्यामुळे नॅचरली काय होतं, आपलं ब्लिंकिंग असतो साधारण दर मिनिटाला 15 ते 20 वेळा, आपल्याला न कळत ते चालू असतं. ओके, आणि ब्लिंकिंग इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस, मी एक्सप्लेन करतोच थोडक्यात. ओके, पण ती झाली 5 वेळा. आता ठीक आहे ना, 5 वेळा झाली, काय फरक पडतो, तर मी सांग, ब्लिंकिंग इज नॉट जस्ट की आपण म्हणतो की असं हातपाय हलवल्यासारखं ब्लिंकिंग नाही, इट इज अ फिजिओलॉजिकल प्रोसेस. ओके, ज्यावेळी ब्लिंक होत असतं त्यावेळी बऱ्याच गोष्टी घडत असतात डोळ्यामध्ये. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळी आपण ब्लिंक करतो आहे, ओके, तर त्यावेळी डोळ्यात एक ग्रंथी असतात, मिबोमियन ग्लँड, ज्यात ऑइल असतं. ओके, त्या हळूहळू प्रेस होतात, कारण तिथे मसल ॲक्टिव्ह होतात, त्या प्रेस होतात. ऑइलचा लेअर ते हळूहळू डोळ्यावर सोडत सोडत परत तो ब्लिंक कमी होतो. म्हणजे त्याच्यावर एक ऑइलचा लेअर जातो आपल्या डोळ्याच्या पाण्यावर. ओके, त्याचप्रमाणे त्याचवेळी पाणी पण डोळ्यात तयार झालेलं डोळ्यावर कव्हर होत असतं. बरोबर. तिसरं, त्याचवेळी डोळ्यात जे एक्स्ट्रा पाणी आहे किंवा जे आता ऑलरेडी त्याच्यात मे बी कण गेलेत हे गेलेत, ते नाकावाटे आपलं बाहेर जात असतं. ह्या प्रोसेसेस ब्लिंकमध्ये होत असतात. ओके, सो इट्स अ व्हेरी ॲक्टिव्ह आणि व्हेरी मेथॉडिकल प्रोसेस विच नेचर हॅज डेव्हलप्ड ओव्हर मिलियन्स ऑफ इयर्स ऑफ काइंड ऑफ इव्होल्युशन. सो ही काही नुसती प्रोसेस नाही, ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यात घडत आहेत. नॅचरल प्रोसेस आहे. म्हणजे आता सिम्पल आहे ना, आपला फरशी ही मला एकदम परफेक्ट ओली करायची आहे, किती डिफिकल्ट आहे ना आपल्याला, बरोबर. पण डोळ्या परफेक्ट ओला करणं हा एक एक ब्लिंकमध्ये होत असतो. ओके, आता ही प्रोसेस तुमची 70% स्टॉप झाली, काय होणार, बॅकलॉग ना. कार इंजिनमध्ये जर पिस्टनमध्ये जर इनफ ऑइल नसेल तर काय होतं, कसं होणार.
आपल्याला कुठेही लागलं, तिथली सेल डेथ झाली, शरीर तिथं काय करतं, सूज निर्माण करतं. बरोबर, कारण काय, बॉडीचा तो रिस्पॉन्स आहे हिलिंगसाठी. म्हणजे बॉडीला कळतं, अरे इथे डॅमेज व्हायला लागलं आहे, मला ते इथं काहीतरी हिलिंग करायचं आहे, मला तिथे सगळ्या आपल्या पांढऱ्या पेशी, अमुक तमुक रक्तवाहिन्या सगळं पाठवायचं आहे, म्हणजे ते ठीक होऊन जाईल. म्हणजे डोळ्यात इन्फ्लेमेशन तयार झालं, सूज तयार झाली. आता ही सूज हे आपल्या ड्रायनेसचं कारणीभूत आहे. ओके, आपण जो म्हणतो की मला डोळ्याला इचिंग होतं आहे, खाजवल्यासारखं वाटतं, रेड होतात डोळे, ओके, हे सगळे डोळ्यामध्ये होणाऱ्या सुजेचे दुष्परिणाम आहेत. आणि त्याचं महत्त्वाचं फॅक्टर काय झालं आहे, ब्लिंक कमी झाला, ड्रायनेस वाढला, इन्फ्लेमेशन झालं. आता सुजेचा दुसरा दुष्परिणाम काय, की ज्याच्यामुळे हे प्रॉब्लेम झालेत, म्हणजे आपल्या ऑइल ग्रंथी तुमच्या सिक्रीट करत नाहीत, पाणी कमी होते, त्याच्यावर तो परत दुष्परिणाम करतो. तो त्या ऑइल ग्रंथींना बंद करायला लागतो. सूज आहे ना, त्याला कळत नाही की मला कुठे काम करायचं आहे, तो सगळ्यावरच काम करणार. मग सूज जर आपल्या ह्या म्युबोमेन ग्लँड्समध्ये आली, त्याला आम्ही म्युबोमेन ग्लँड डिसीज म्हणतो, तर तो पुन्हा ते ब्लॉक करायला लागतो, बंद करायला लागतो. ओके, अश्रूंच्या बारीक ग्रंथी असतात त्या ब्लॉक करायला लागतो, बंद करायला, आणि त्यामुळे ड्रायनेस आणि वाढतो, ज्याला आपण विशियस सायकल म्हणतो. म्हणजे एकामुळे परत तीच गोष्ट घडते आहे. म्हणून आपल्याला ही सायकल जर आपण ब्रेक नाही केली कुठे, तर ह्याचा लाँग टर्म दुष्परिणाम होऊ शकतो. ओके, म्हणजे मी 5 दिवस कंटिन्युअस स्क्रीनवर काम केलं, ओके, आणि मी मध्ये ब्रेकच नाही घेतला, तर हे काही त्याचा रेसिड्युअल परिणाम, इरिव्हर्सिबल परिणाम डोळ्यामध्ये सेट झाला. आणि असं जर तुम्ही वर्षानुवर्ष केलं तर तुमच्या डोळ्यातला ड्राय आय डिसीज खूप सिव्हिअर स्टेजला पोचेल. बरोबर, तर आत्ता आपण ट्राय काय करायचं आहे, स्क्रीन तर वापरावं लागणार. मी कसं काम करू, तुम्ही म्हणा हो स्क्रीन बंद करा, मी जॉब कसा करायचा, उगीच सांगता तुम्ही डॉक्टर, ठीक आहे, ते तर करावं लागणार, पण आपल्याला हा इरिव्हर्सिबल स्टेजला नाही जाऊ द्यायचा. म्हणून त्यासाठी काही रूल्स आहेत, जसं तुम्ही 20-20-20 रूल आता बरेच लोक म्हणजे सांगतात की दर 20 मिनिटांनी तुम्ही 20 सेकंद रेस्ट घ्या आणि 20 फूट दूर बघा, म्हणजे डोळा रिलॅक्स करा. 20 सेकंद इनफ नाही आहेत, 1-2 मिनटं तरी डोळ्याला रिलॅक्सेशन पाहिजे. ओके, मी बऱ्याचदा सांगतो असं करा बरं का, 20 मिनिटांनी ब्रेक घ्या. मग लोक काय करतात, डेस्कटॉप बंद करतात, मग मोबाईल बघायला लागतात. ओके, हां, आता नाही 20 मिनिटांनी सांगितलं डॉक्टरांनी, आता मी मोबाईल बघतो, हां आता 20 सेकंद झाले, आता परत. म्हणजे तुम्ही स्क्रीनपासून ब्रेक घ्या, डोळ्याला रिलॅक्स करा, जेणेकरून काय झालं, हा जो इरिव्हर्सिबल परिणाम आहे ना, तिथं ब्रेक होईल. ती विशियस सायकल आपण सेट करायच्या आधीच ती ब्रेक केली तर शरीराला वेळ मिळेल रिकव्हरीसाठी. ठीक आहे, सुट्ट्या घ्या थोड्याशा. रविवारी स्क्रीनला, म्हणजे आता इतके दिवस तर काम आहे, पूर्ण वीकभर काम केलं, रविवारी असं ठरवा की नाही मी आज स्क्रीन नाही वापरणार, आज रिलॅक्स करू, डोळ्याला डिस्टॉक्स करा. ओके, नाही या सगळ्या गोष्टीमुळे आपण इरिव्हर्सिबल परिणाम पुढचे, कारण हे लगेच नाही होणार. आपण का रिलॅक्स होतो माहिती आहे का, मेनली आपल्याला इमिजिएट प्रॉब्लेम कळत नाही. आता हां यंग आहे, काही फरक पडत नाही. हां ऑब्व्हियसली तुम्ही जर 20शीत असाल, 15-20 वर्षाचे असाल, तर तुमचे शरीरामध्ये तेवढे रिझर्व्स आहेत ना, त्यामुळे तुम्ही चालून जातं काम. पुढचा परिणाम, आता मी बघतो 15-16 वर्षाची मुलं येतात आणि त्यांच्यात ज्यावेळी आम्ही हे म्युबोमेन ग्लँड, आता आजकाल कसे मशीन्स आले आहेत टेस्ट करायला, आम्ही ऑइल लेअर बघतो, त्यातले ग्रंथी बघतो की बाबा किती डॅमेज आहेत काय. 15 वर्षाच्या मुलाच्या ग्रंथी एखाद्या 50-60 वयाच्या म्हणजे एजनुसार जो काही डॅमेज तेवढा 15 वर्षात दिसतो, बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह स्क्रीन यूज. मग आता मला सांगा, हा 15 वर्षाचा मुलगा मिनिमम 80 वर्ष तर जगणार आहे. आता आपली लॉन्जिव्हिटी वाढली आहे, बरोबर, तेवढे दिवस आपल्याला डोळा चालवायचा ना, पाणी तुम्ही वरनं किती घालणार, शेवटी नॅचरल, आपलं नॅचरल ते नॅचरल. सो वी हॅव टू प्रिझर्व दॅट. सो हेल्थ इन जनरल, डोळ्याची प्रिझर्व करण्यासाठी आत्ता हा फार मोठा प्रॉब्लेम आहे, कारण आपल्याला अजून कळत नाही. स्क्रीन यूज गेल्या 15 वर्षात खूप वाढला आहे, बरोबर, त्याआधी रिलेटिव्हली खूप कमी होता. त्यामुळे आता त्याचे जे लाँग टर्म प्रॉब्लेम्स आहेत ते आता हळूहळू आम्हाला दिसायला लागलेत, बरोबर. तुम्हाला इंडिव्हिज्युअल दिसायला मे बी अजून 2-4-5 वर्ष लागतील, तोपर्यंत वाट बघू नका. आत्तापासूनच डिटॉक्स 20-20-20चा रूल सांगितला, हे केअरफुली ऑब्झर्व करायला लागा. तुम्ही स्क्रीनबद्दलच बोलतोय, तर स्क्रीनच्या बद्दल पण असे बरेचसे हे येतात की स्क्रीन लांबून बघितली तर चालते, किंवा ब्राईटनेस कमी ठेवायचा, किंवा डार्क मोड ठेवा, किंवा तो डे लाईट मोड ऑन करा, चालतं. त्याचा ब्लू लाईट फिल्टर, म्हणजे पूर्वीच्या लॅपटॉप्सला तर एक वरती फिल्टर लावायचं, किंवा आता आजकाल ब्लू लाईटचा चष्मा घालतात. ह्या सगळ्या गोष्टींनी काही ते डॅमेज कमी होतं का? येस. सो हा पण बरोबर मुद्दा आहे की किती डिस्टन्स आहे त्याच्यावर. हां डेफिनेटली फरक पडतो, कारण जेवढं क्लोजर आपल्या डोळ्याच्या जितकं जवळ असेल तेवढी त्याची तीव्रता जास्त असते.
मोबाईलच्या ब्राईटनेसचा आपल्याला जास्त त्रास होतो डिस्टन्स. म्हणजे तुम्हाला जर पॉसिबल असेल आणि म्हणजे तुम्हाला काम करायचंच आहे मोबाईलपेक्षा डेस्कटॉपपेक्षा जर तुम्ही डिस्टंट तुम्ही आजकाल स्क्रीन मिररिंग अवेलेबल असतं त्याच्यावर करा, दॅट इज बेटर रिलेटिव्हली. ओके, ब्ल्यू लाईटच्या बाबतीतची कन्सेप्ट आहे तर ब्ल्यू लाईट इज बेसिकली रिलेटेड टू आवर मेलॅटोनिन लेवल. ओके, सो ज्यावेळी ब्ल्यू लाईट आपल्याला जास्त मिळतो त्यावेळी शरीरातलं मेलॅटोनिन सप्रेस होतं आणि आपण अलर्ट होतो. ओके, म्हणजे वी वॉन्ट टू बी ॲक्टिव्ह, मेंटली ॲक्टिव्ह. ओके, जे सूर्यप्रकाशात असतं की सूर्यप्रकाश ब्राईट आपण छान गेलो की मस्त वाटतं, आपलं ब्रेन ॲक्टिव्ह होतं. मग त्यावेळी असं नाही वाटत अरे जाऊन झोपू मी, असं नाही, आपल्याला ॲक्टिव्ह वाटतं. बरोबर ना? जसं जसं सूर्यप्रकाश कमी होतो तसा हा ब्ल्यू लाईट पण कमी होतो आणि आपली बॉडीची सायकल काय म्हणते की आता रिलॅक्स करायचा वेळ आला, कारण आता मेलॅटोनिन सप्रेस होत नाही आहे, वाढतं आहे आणि आता मला झोप येण्याची गरज आहे, शरीराला विश्रांतीची गरज. ही नॅचरल डाययुर्नल सायकल ज्याला म्हणतो ती आपली वर्षानुवर्ष शरीराची बनलेली आहे. पण आता काय होतं की सगळ्या स्क्रीन्समधून जो आर्टिफिशियल लाईट्स आहेत, इवन घरातले लाईट, त्याच्यामध्ये ब्ल्यू वेवलेंथ जास्त वापरली जाते. जे वॉर्मर लाईट्स आहेत त्याच्यामध्ये ही कमी असते रिलेटिव्हली. बरोबर, त्यामुळे घरातसुद्धा जर तुम्ही वॉर्मर लाईट लावले तर तुम्हाला बरं वाटतं, तुम्हाला शांत वाटतं. कारण काय, ब्ल्यू लाईट तुम्हाला अलर्ट करतो आहे, पण घरात तुम्हाला अलर्ट व्हायची गरज नाही ना, यू आर देअर फॉर रिलॅक्सेशन, सो यू शुड यूज वॉर्मर लाईट. सो सेम मोड आपल्या मोबाईल स्क्रीनमध्ये याच्यामध्ये असतो, त्याला नाईट मोड म्हणतात, डार्क मोड म्हणतात. तर तुम्ही पाहिलं तर ते चालू केल्यावर येलोइश दिसते स्क्रीन. सो बेसिकली इट इज रिड्युसिंग ब्ल्यूचे जे स्पेक्ट्रम आहे तो कमी करतो आहे. ओके, पण ह्याच्यामुळे खूप मोठा फरक पडतो का, तर ह्याला हे डिपेंड करतं की तुम्हाला समजा झोपेचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला ब्ल्यू लाईट फिल्टर वापरायचा आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कंटेंट कमी बघा. बरोबर, कारण त्याच्यामुळे जास्त तुम्ही अलर्ट होत आहे रादर दॅन जस्ट स्क्रीन. ओके, बट डेफिनेटली आय फील की मी ज्यावेळी ब्ल्यू फिल्टर वापरतो किंवा तो नाईट मोड वापरतो मला डोळ्याला बरं वाटतं, कारण ते ब्ल्यू आपल्याला जास्त प्रखर वाटतो. सो ब्ल्यू फिल्टर आजकाल तुम्ही चष्मे आले असतील, सो लॉजिक बिहाइंड दॅट इज सेम. ओके, बट दॅट ब्ल्यू फिल्टर जो असतो तो 100% ब्ल्यू नाही कट करत, तो फक्त काय करतो, फिल्टर करतो, कमी करतो, एक 10% कमी केला, 20% कमी केला. ओके, पण त्याच्यामुळे तुम्हाला लगेच झोप छान येणार आहे का, तुमचा स्ट्रेन कमी होणार आहे का, नाही होणार. तर तुम्ही ते घालून समजा 10 तास काम करता आणि तुम्ही झोपताना सुद्धा मोबाईल बघता, तुम्हाला त्याचा उपयोग नाही होणार काय. ओके, वडा कमी खायचा, तो बेक्ड असला काय आणि एअर फ्राईड असला काय, वडा कमी खायचा. करेक्ट. नाही, लोकांना वाटतं हा डाएट वडा आहे, मी जास्त खातो बाबा, त्याचा उपयोग नाही, तुम्हाला कमीच खायला हे गरजेचं आहे. खूप डोळ्याच्या समस्या आहे झोपेशी रिलेटेड असतात. म्हणजे बऱ्याचदा त्यांना वेगवेगळे त्रास आहेत, डोळे दुखतात, म्हणजे थकवा येतो, खूप डोळ्याला म्हणजे काय म्हणतात बघावं असं वाटत नाही, फोकसिंग प्रॉब्लेम की मला वाचायला खूप त्रास यायला लागला आहे, आणि दे मे नॉट, म्हणजे चष्म्याशी रिलेटेड नसतं. बऱ्याचदा काय असतं, मी त्यांना विचारतो झोप येते की नाही, झोपच माझी येत नाही, मी 2ला उठतो मग झोपच लागत नाही. म्हणजे शरीराच्या इन जनरल हेल्थ आणि डोळा या दोन्हीसाठी झोप व्यवस्थित असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये पण आय थिंक आपल्या नियमाचा, म्हणजे आपण जे दैनंदिन दिनचर्या म्हणतो त्याचा फरक झालेला आहे. आपण लेट नाईट खूप काम किंवा एंटरटेनमेंटसाठी घालवतो, आपली झोपेची वेळ चुकते, व्यायाम लोक कमी करतात, डेली एक्झरसाईज अवॉइड कारण हे सगळ्या आपल्या झोपेसाठी फार महत्त्वाचे आहेत. आणि झोप जर चांगली आली तर आपला डोळा रिकवर होतो, त्याला वेळ मिळतो रिकवर होण्यासाठी. तर ही सुद्धा आपल्या डोळ्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि काही काही लोकांना सवय असते की म्हणजे सकाळी उठल्यानंतर काही लोक म्हणतात की डोळ्यावर पाणी मारलं पाहिजे. तर अशा काही गोष्टी म्हणजे खरंच करायला पाहिजे का, नाही करायला पाहिजे? म्हणजे डोळा धुतात, म्हणजे पाणी हातात घ्यायचो आपण आणि डोळा आपण स्वच्छ करतो, तर तसं करता येतं का आणि केलं पाहिजे का? पूर्वापारपासून काही लोक डोळा उघडून पाण्याच्या त्या ह्याच्यामध्ये करतात. माझं असं मत आहे की फेसवॉश करणं सकाळी उठल्यावर किंवा इव्हिनिंगला सुद्धा, तुम्ही ड्राईव्ह करून येता, डस्ट आलेलं ते खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही फेस वॉश करत असता, आपल्या पापण्या सगळं स्वच्छ करत असता, म्हणजे जे डस्ट पार्टिकल ॲक्युमुलेट झालं ते सगळं तुम्ही क्लीन करता, ते केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपल्याला एक रिफ्रेशिंग हे पण वाटतं. पण डोळ्यात शक्यतो आत पाणी लावणं अवॉइड करावं असं मला वाटतं. कारण मी मगाशी सांगितलं असं, डोळ्यातलं पाणी हे आपल्या म्हणजे मिनरल वॉटर नाही आहे किंवा टॅप वॉटर नाही आहे. ओके, इट इज अ बायोलॉजिकल फिल्म. सो आपण ती डिस्टर्ब न केलेली चांगली. आपल्याला डोळ्याच्या आत पाणी मारल्यानं का वाटतं छान, कारण गार होतं ना, त्यामुळे बरं वाटतं. पण इट इज नॉट निडेड, यू कॅन हॅव द, म्हणजे तेच गोष्ट तुम्ही वरनंसुद्धा स्वच्छ पुसलं किंवा थंड पाण्याची पट्टी ठेवली, तुम्हाला बरं वाटू शकतं. आपल्याला माहीत नाही पाणी कुठल्या टाईपचं असतं, ते अननेसरी डोळ्यात
जाणं अवॉइड केलेलं बेटर आहे. हो, काही लोक म्हणतात मग स्विमिंग पूलमध्ये काय आम्ही डोळे मिटून करायचे का? स्विमिंग पूल म्हणून तर आपण क्लोरिनेटेड वॉटर वापरतो. इट इज अ ट्रीटेड वॉटर, बरोबर की नाही? त्यामुळे तिथेसुद्धा आणि इव्हन आता जे बाहेर स्विम करतात म्हणजे नदीत करतात हे करतात, ॲक्च्युली रेकमेंडेड इज दॅट दे शुड यूज स्विमिंग गॉगल्स फॉर प्रोटेक्टिंग आईज. ओके, त्याच्यातून सुद्धा काही डिसीज ट्रान्समिट होतात. ऑफकोर्स त्याची कदाचित रिस्क कमी असल्यामुळे लोक करतात आणि क्वचित करत असतील त्याच्यामुळे कमी होतं. पण आयडियली आहे इफ पॉसिबल अवॉइड डायरेक्टली डोळ्यात पाणी मारणं. ओके, ऑफकोर्स आता तुम्ही जर नदीतच पोहायला गेला तर डोळ्यात जाणार पाणी. आणि आपल्या डोळ्याला तसे प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम्स आहेत. आपला जो डोळ्यावरचं कॉर्नियाचं कव्हर आहे हे सगळे आपल्या बॅक्टेरिया या व्हायरसपासून प्रोटेक्ट करत असतात. आपल्याला जितकं जमेल तेवढं अवॉइड करणं ना डोळ्यात जाणं. आता आपण स्क्रीन टाईमबद्दल बोललो, तसे अजून काही फॅक्टर्स आहेत का? म्हणजे आता पाण्याबद्दल बोललो, धुण्याबद्दल, अजून काही फॅक्टर्स आहेत का? एस्पेशली पोल्युशन कितपत डोळ्याला हॅम्पर करतं? हां, हे फार महत्त्वाचं आहे. आजकाल ह्याच्या बाबतीचा मी एक थोडासा म्हणजे बऱ्याच गोष्टींवर तो अफेक्ट करतो. कारण आपल्याला पोल्युशनचा अफेक्ट डोळ्यावर असा वाटतो की मी म्हणजे रात्री ट्रॅफिकमधून घरी आलो की डोळे चुरचुरतात, जळ. हे डेफिनेटली डायरेक्ट अफेक्ट आहे बिकॉज ऑफ मेनी टॉक्सिक एजंट्स जे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये या पोल्युशनमध्ये आलेले आहेत. डस्ट असेल किंवा टॉक्सिक एजंट्स आहेत, मेनी गॅसेस, पार्टिकल्स. आजकाल कन्स्ट्रक्शनवर खूप असतं त्याचे. ह्या सगळ्यांमुळे आपल्या डोळ्यात ते जात असतात. दीज आर फॉरेन बॉडीज, सो डोळ्यांना ते बाहेर काढावे लागतात. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ड्रायव्हिंग करून आला की असं चिकट होतं, बाहेर कचरा पण येतो, मग आपल्याला वॉश करावं लागतं. सो याचाही एक अफेक्ट आपल्या डोळ्यावर होत असतो. त्यामुळे ट्रॅफिकमधून एक तर सांगितलं असं गॉगल वापरा, जितकं कमी डोळ्यात धूळ जाईल ते तेवढं चांगलं. दुसरा पोल्युशनचा आता जो लाँग टर्म इफेक्ट आम्हाला जो जाणवतो तो डोळ्याच्या एजिंग प्रोसेस पण वाढलेल्या आहे त्याच्यामुळे. ओके, एजिंग प्रोसेस म्हणजे काय? ड्रायनेस इज ऑल्सो एजिंग प्रोसेस. सेकंड, कॅटरॅक्ट फॉर्मेशन वाढलेलं आहे. ओके, हे फक्त एअर पोल्युशनमुळे नाही, आय थिंक वॉटर इज ऑल्सो पोल्युटेड. ओके, आपल्या खाण्यापिण्यांमधून पेस्टिसाईडचं प्रमाण वाढलं आहे कारण शेतामध्ये जास्त वापरलं जातं आणि ते आपले. आणि हे पोल्युटंट्स अल्टिमेटली दीज आर ऑल वॉट डू कॉल ऑक्सिडेटिंग एजंट. ते आपल्या शरीरावरचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस किंवा फ्री रॅडिकल्स जनरेट करतात शरीरामध्ये. आणि ज्यावेळी हे शरीरामध्ये निर्माण होतं तर त्याच्यामुळे आपलं एजिंग वाढतं. ऑक्सिडेटिंग म्हणजे नाही कळालं. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे बेसिकली आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या एन्झायमेटिक सायकल्स असतात, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल रिॲक्शन होत असतात. तर त्याच्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ज्यावेळी होतो त्यावेळी शरीराच्या पेशींची डॅमेज होते, म्हणजे इट हॅज टू रिकवर आउट ऑफ दॅट. ओके, सो त्याला एक जनरल टर्म आहे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. म्हणजे तो ज्यावेळी वाढतो त्यावेळी शरीराला पुन्हा रिकवर करण्याची गरज लागते. आणि हा ज्यावेळी कंटिन्युअस होत असतो त्याला आपण एजिंग म्हणतो. जसं स्किनला आपण म्हणतो UV लाईटमुळे रेडिएशन डॅमेज होतं किंवा फ्री रॅडिकल्स रिलीज होतात, ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होतं आणि मग ते स्किन एज झाल्यासाठी म्हणून आपण काय करतो, सन प्रोटेक्टिव्ह फॅक्टर वापरतो. कारण एजिंग आपल्याला कमी करायचं आहे, हायड्रेट ठेवायची स्किन, असं ऐकलं असेल तुम्ही तर त्या गोष्टी. सो सेम आपल्या शरीरात होतं आहे आणि त्यामुळे आपण लवकर एज व्हायला लागलो आहे. 30 वर्षाच्या माणसाचे डोळे खरं तर 50 वर्षाच्या म्हाताऱ्या एवढे झाले. व्हायला लागले. सिम्पल आता म्हणजे आय थिंक आपण गप्पामध्ये बोलतो ना की जो एम्ब्रिओलॉजिकली आपण म्हणतो की लेन्स आहे किंवा आपली स्किन आहे, त्वचा आहे, हेअर आहेत, हे सगळे एक्टोडर्मपासून आलेले. म्हणजे एम्ब्रिओलॉजीमध्ये एक एक्टोडर्म हा एक पार्ट असतो, त्याच्यापासून हे सगळे बनलेले आहेत. म्हणजे दे आर सिमिलर ओरिजिनचे. पूर्वीच्या काळी 60च्या वेळी केस पांढरे झाले तर आपण आजोबा आहेत, केस पांढरे झाले आपण लहान असताना. आजकाल 20शीत 25शीत तुमच्याकडे कॅमेरा आलाच आहे, तर माझेही 40शीत 45शीत पांढरे झालेले आहेत केस इवन. आणि इट इज नॉट रिलेटेड विथ फिटनेस. ओके, आपण बघतो इतके चांगले प्लेयर्स आहेत, क्रिकेट विराट कोहलीला दाढी पांढरी होते तर काय फिटनेसचा एपिटोम येतो. खरं आहे ना, म्हणजे एवढा फिटनेस आहे पण त्याच्याशी सगळं रिलेटेड नाही बिकॉज वी आर लिव्हिंग इन द सेम एन्व्हायरमेंट जिथे पोल्युशनचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे हा स्ट्रेस आपल्या सगळ्यांच्या शरीरावर होतो आहे आणि जिथे जिथे हा एजिंग पकडतो आहे, जसे केस पांढरे होणे, तसंच मोतीबिंदू का लवकर येतो आहे. आय थिंक तुम्ही पाहिलं असेल 40शीत 50शीत आता लोकांना मोतीबिंदू होतो. आमच्याकडे म्हणजे मी गंमत म्हणजे आई-वडिलांचं आणि त्यांच्या मुलाचं ऑपरेशन काही वेळा मी एकाच दिवशी केलेलं आहे मोतीबिंदूचं. ओके, म्हणजे एक जनरेशन मध्ये स्किप होऊन आपण त्या एजला आता लवकर पोचतोय की काय असं गोष्ट झालेली आहे. आणि ह्याच्यावर आपला खरं सांगायचं तर पूर्ण कंट्रोल नाही आहे ना. आपण कसं ठरवणार की आपण काय खातोय ते किती चांगलं असणार किंवा आपली हवा किती चांगली असणार आहे. आय थिंक ह्याच्यासाठी
सगळ्याच आपलं आय थिंक प्लॅनर्सना पुढचा विचार करावा लागेल की एजिंग वाढलं आहे, वी हॅव टू डू समथिंग टू रिव्हर्स. येस. मला आता थोडा कोअरकडे जायचं आहे. ते म्हणजे डोळ्याचं डॉक्टर म्हटलं की एकच आठवतं, ते म्हणजे चष्मा बनवायला डॉक्टरांकडे गेले. तर पण हल्ली तेही कमी झालं आहे, कारण आता सगळे जे ऑप्टिक्स आहेत, सगळे जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत, सगळेजण त्यांच्याकडे मोफत चष्मा म्हणजे डोळ्यांची तपासणी करतात आणि त्यांच्याचकडे आपल्याला डोळे तपासता येतात. त्यांच्याचकडे डोळे तपासायचे, तेच नंबर सांगणार काय आहेत, मग त्यांच्याकडे एक रेंज ऑफ फ्रेम्स असतात, लेन्सेस असतात, त्यांच्याचकडचा चष्मा घ्यायचा आणि घरी जायचं. इथे डॉक्टरांसोबतचं इंटरॅक्शनच होत नाही. बरोबर. तर डोळे तपासताना मग कुठलाही त्रास असेल, मग काहीतरी ते जळजळ करतायत किंवा खाज येते आहे, पाणी येतं आहे, ड्राय पडलेत, डॉक्टरांकडे जाणं तसं कमी होतं. तर डोळ्यांची तपासणी ऑप्टिक्सकडे केली पाहिजे की डॉक्टरांकडेच जाऊन केली पाहिजे, आणि त्यात फरक काय आहे मुळात? येस. आता याच्यावर बऱ्याचदा उत्तर दिलं ना की म्हणतात डॉक्टरांचं आपलं दुकान चालवायचं आहे त्याला म्हणून लगेच उत्तरं अशी देतात. ठीक आहे. आता विचार करा, मी डॉक्टर नाही आहे, डोळ्याचा डॉक्टर नाही आहे. मी एक म्हणजे आपल्याला एक रिसर्च करायचा आहे, डेमोग्राफिक रिसर्च करायचा आहे की हां, ह्या पॉप्युलेशनचं आपल्याला डोळ्याची व्यवस्थित तपासणी करायची आहे. तर अशा वेळी आपल्याला काय काय गोष्टी गरजेच्या असतात, ज्यावेळी आपण डोळा चेकअप असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये एक दृष्टी, ओके, त्याचा नंबर काय येतो आहे का, ओके, या दोन गोष्टी ज्या लोक करतात त्यांना ऑप्टोमेट्रिस्ट असं म्हणतात. ओके. म्हणजे मी एक थोडक्यात आपली सिम्पल हे सांगतो की कुठल्या प्रकारचे डेसिग्नेशन्स आहेत आणि ते काय करू शकतात. आता भारतात तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच हेल्थ रिलेटेड सेक्टर्स असो किंवा इन जनरल सगळेच सेक्टर्स एवढे रेग्युलेटेड नाही आहेत जेवढे मे बी डेव्हलप कंट्रीजमध्ये असतात. की डेव्हलप कंट्रीमध्ये असं असतं की चष्मासुद्धा कोण बनवू शकतं याला रूल्स आहेत की हेच यांना अलाउड आहे चष्मा बनवायला, किंवा हेच यांनाच अलाउड आहे फक्त चष्मा चेक करून प्रिस्क्राईब करायला. सो तिकडे चष्मा हा मेडिसिन प्रिस्क्रिप्शनसारखा प्रिस्क्रिप्शन मानला जातो. बरोबर. जसं आता भारतातसुद्धा तुम्हाला माहिती आहे प्रिस्क्रिप्शन कुणी देतं, तसं पाहिलं तर रेग्युलेशन आहेत त्याला, पण देतं. तसं ज्यांना चष्मा नंबर काढून आणि तो देण्याची जी एबिलिटी किंवा एलिजिबिलिटी आहे त्यांना ऑप्टोमेट्रिस्ट असं म्हणतात. ओके. सो तो एक वेगळा पॅरामेडिकल कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये ते शिकतात. 3-4 वर्ष त्यांचं शिक्षण असतं, इंटर्नशिप असते, त्याच्यामध्ये ते डॉक्टरांच्या हाताखाली शिकतात आणि मग त्यांना चष्म्याचा नंबर चेक करण्याचा, ते डिस्पेन्स करण्याचा किंवा प्रिस्क्राईब करण्याचा त्यांना अधिकार असतो. त्यांना ऑप्टोमेट्रिस्ट म्हणतात. त्यांना बेसिक डोळ्याचे काही आजार पण डिटेक्ट करायचा त्यांना अनुभव आलेला असतो, कारण ते शिकतात. बरोबर. ऑप्टिशियन असतात किंवा हे जे असतात हे बेसिकली नंबर चेक करणारे नसतात, ते बनवून देणारे असतात, डिस्पेन्स करणारे. म्हणजे त्या नंबरप्रमाणे तुमच्या डोळ्याचं ते साईज शेप चेक करणार, डिस्टन्स चेक करणार, त्यानुसार ते बनवून देतात. ओके. आणि तिसरं असतं ते ऑफ्थल्मॉलॉजिस्ट, म्हणजे डोळ्याचे डॉक्टर. ओके. तर हे काय करतात, हे नंबरही चेक करतात पण डोळ्याचे विविध आजारसुद्धा चेक करतात आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट, उपचार, काय ऑपरेशन्स, इंजेक्शन, हे सगळं ते देऊ शकतात. असे 3 वेगवेगळे प्रकार आहेत. तर आता फॉर एक्झाम्पल लेन्सकार्ट विच इज अ फेमस कंपनी. ओके. आता लेन्सकार्टचा ओनर जो आहे तो काही ऑप्टोमेट्रिस्ट नाही आहे, तो डोळ्याचा डॉक्टरही नाही आहे, पण ही इज अ बिझनेस ओनर. मग त्यानं काय केलं आहे, त्यांनी अपॉइंट केलं आहे ऑप्टोमेट्रिस्टना. जर ऑप्टोमेट्रिस्टनं नंबर चेक करून दिला तर इट इज प्रॉपर. बरोबर. आणि जर त्याला काही डोळ्याचा आजार असेल तर तो ऑफ्थल्मॉलॉजिस्टनी बघायला पाहिजे आणि त्याला ट्रीट करायचं आहे. ओके. जर आपल्याला डोळ्याचा चेकअप करायचा असेल तर मी म्हटलं तसं 3-4 गोष्टी ह्याच्यामध्ये महत्त्वाचं. एक मी म्हटलं दृष्टी चेक. आता मी दृष्टी कोण चेक करणार आणि नंबर कोण चेक करणार ते मी सांगितलं की कोणाला अलाउड आहे. त्यानंतर होतं आपल्या डोळ्याचं प्रेशर चेकअप. ओके. ठीक आहे. प्रेशर वाढल्यावर त्याला म्हणतो आम्ही काचबिंदू, म्हणजे डोळ्याचा नसेचा आजार, ग्लॉकोमा म्हणतात इंग्लिशमध्ये, ज्याच्यामुळे पण नजर हळूहळू कमी होण्याची, अंधत्वाची रिस्क असते. ओके. हे पण चेक करणं गरजेचं आहे. रेटिना चेकअप म्हणजे डोळ्याचा पडदा चेक करणं, हे रुटीनली करणं महत्त्वाचं आहे. पण ज्यांना डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, बाकी इतर काही आजार आहेत, काही मेडिसिन्स चालू आहेत, यांनासुद्धा पडदा चेक करणं हे महत्त्वाचं आहे. आणि लास्ट एक जे मी म्हणतो की करायला पाहिजे ते म्हणजे पेरिमेट्री, म्हणजे आपला फील्ड चेकअप. आपण दृष्टी चेक करताना सेंट्रल विजन चेक करतो पण पेरिफेरल चेक करत नाही. त्यामुळे जर कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणाल तुम्ही की काय चेकअप असतो, दृष्टी, डोळ्याचा नंबर, डोळ्याचं प्रेशर, पडदा आणि पेरिमेट्री, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्या पाहिजेत. भारतात काय होतं की
बऱ्याच काळापासून ऑफकोर्स आपली पॉप्युलेशन खूप जास्त आहे. त्या मानानं जे ट्रीटिंग डॉक्टर्स आहेत किंवा इवन ऑप्टोमेट्रिस्ट आहेत ते रिलेटिव्हली कमी आहेत आणि ते सगळीकडे पोचू शकले नव्हते इतके. आता ते नंबर वाढत आहेत, डॉक्टर पण तालुक्यात गावागावात पोचत आहेत, ऑप्टोमेट्रिस्ट पोचत आहेत आणि त्यामुळे आता अशा प्रकारचे म्हणजे ट्रेंड लोक आता उपलब्ध आहेत. ओके, पूर्वी ज्यावेळी काहीच अवेलेबल नव्हतं ऑफकोर्स तुम्ही कुठेही चष्मा चेक करून तो वापरत होता कारण नाईलाज होता. देर वॉज नो सायंटिफिक बेसिस. पण आता ते काही वाट बघणार नाहीत ना, 5 वर्षांनी माझ्याकडे डॉक्टर येईल ना त्यावेळी मी चेक करून नाही. पण आता अवेलेबल आहेत. पण तो ट्रेंड पूर्वीचाच अजून तसाच राहिला आहे. याचं मेन कारण काय असतं की लोकांना असं वाटतं की उगीच डॉक्टरांकडे गेलं तर खर्च होणार, बरोबर. डॉक्टर काहीतरी मला टेस्ट सांगणार, खर्च त्याच्यामुळे वाढणार. तर हे म्हणजे आपल्या डोक्यात त्यापेक्षा काय असं की मी दरवर्षी तर नंबर चेक करतो, करून घेतो आणि होतो. पण प्रॉब्लेम असा असतो की ज्यावेळी नंबर बदलतो किंवा ज्यावेळी दृष्टीत चेंजेस व्हायला लागतात ते फक्त नंबरमुळे झालेले असतातच हे कशावर. देर कॅन बी मेनी हिडन कॉजेस विच कॅन म्हणजे त्याच्यामुळे पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. जसं माझं मित्राचंच उदाहरण आहे. माझा वर्गमित्र, शाळेत आम्ही एकत्र, त्याच्या आईला काचबिंदू झाला. त्या रेग्युलर माझ्याकडे चेक करायच्या म्हणून त्याला म्हटलं अरे फॅमिली हिस्ट्री आहे आणि काचबिंदूला काय की फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग असते. बरं म्हणजे जसं आपल्या आईवडिलांना समजा डायबिटीस आहे, BP आहे, मला होण्याचा चान्स जास्त आहे ना. बरोबर. माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझ्या 4 आजोबांना काचबिंदू होता, माझ्या काकांनाही काचबिंदू झाला आहे, बरोबर. त्यामुळे मला स्ट्रॉंग हिस्ट्री की लागू म्हणून काय करतो आम्ही दरवर्षी चेक करतोच 100%. कारण काचबिंदूत काय आहे, त्रास काहीच होत नाही सुरुवातीला. जोपर्यंत 80-90% डॅमेज होत नाही डोळा तोपर्यंत त्रास होत नाही. मग येतात कसे आमच्याकडे पेशंट की एक डोळा दिसायचा बंद झाला आहे, आता दुसऱ्यालाही कमी दिसायला लागलं म्हणून आलो. म्हणजे एक झालेला बंद कळलाच नाही, दुसरा कमी झाला आणि तोपर्यंत ऑलमोस्ट दुसरा डोळाही 70-80% कमी झाला, बरोबर. याचं कारण काय असतं की काचबिंदूचे काही सिम्पटम्स नाहीत म्हणून आम्ही त्याला सायलेंट थीफ म्हणतो. म्हणजे छुपा रुस्तुम, हळूच येऊन तो नजर काढून आणि त्या स्टेजला आमच्याकडे खूप लिमिटेड ट्रीटमेंट्स अवेलेबल आहे. सो ओनली वे टू प्रिव्हेंट इज अर्ली स्टेजमध्ये डिटेक्शन. म्हणून मी या मित्राला म्हटलं तू बाबा चेक करून घे, तरी टाळमटाळ. मग तो अडकला, कोविडमध्ये होता वगैरे. म्हटलं अरे तिथे चेक कर तू, जिथे तो बाहेरच्या देशात होता. मग आल्यावर त्यांना चेक केलं आणि अनफॉर्च्युनेटली होता थोडा ग्लोकोमा. मी म्हटलं ठीक आहे आपण ड्रॉप चालू करू आणि मग बघू वर्षांनी परत चेक. आयडियली 6-6 महिन्याला चेक करायला पाहिजे. तो आला, वर्षांनी घातले नाहीत व्यवस्थित, ड्रॉप वाढला थोडासा. म्हटलं बा आता वाढतो आहे तर तुला जरा, कारण काय होतं टाळमटाळ होते, औषध दिली की 50% वेळा विसरून जातो, काम खूप आहे, अमुक तमुक ना, डॉक्टरसुद्धा करतात तसं. पण म्हणजे आपली नॅचरल टेंडन्सी असते कारण आपल्याला इम्पॉर्टन्स कळलेला नसतो त्या गोष्टीचा. मग त्याला इम्पॉर्टन्स कळला, आता रेग्युलर घालायला लागला म्हणजे ते कंट्रोलमध्ये राहिलं. मी म्हटलं इथे जरी आला नाहीस तरी 6-6 महिन्याला तू जिथे आहेस तिथे चेक कर ना आणि मला पाठव रिपोर्ट. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता तो 40-45 आहे, माझ्या वयाचा 45 वयाचा आहे. आपल्याला पुढे 40 वर्ष दृष्टी टिकवायची आहे, लक्षात घ्या. काचबिंदूमुळे काय होतं 15 ते 20 वर्षात अंधत्वाचा धोका असतो जर आपण ट्रीट नाही केलं तर. आपण जर ट्रीटमेंट चालू केली तर तो धोका टळतो ना, पुढे जातो. ओके, म्हणून आत्ताच चेक करणं हे महत्त्वाचं आहे. बरं, आता 100 लोकांनी चेक केले म्हणजे सगळ्यांना काचबिंदू नाही होणार ना. 100पैकी एकाला असेल, दोघांना असेल. पण त्या 1-2 लोकांना कळणार कसं. टेस्ट निगेटिव्ह आली तर खुश व्हा. हो हा ना. त्यांना वाटतं की नाही डॉक्टर फार पैसे काढतात, हे काढतात. गव्हर्नमेंटला ॲक्च्युली सांगायला पाहिजे तुम्ही त्या करा, स्पॉन्सर करा टेस्ट. गव्हर्नमेंट खूप चांगल्या गोष्टी करतं आहे आजकाल. जी योजना आहे गव्हर्नमेंट, बऱ्याच आजारांचे पण आम्हाला ट्रीटमेंट करता येतात जे पूर्वी लोकांना कदाचित पैशासाठी अडत असतील काय, त्या पण करता येतात. अजून या टेस्ट इन्क्लूड नाही झाल्या, होपफुली पुढे होतील. मी बोलतो की आपले जे ड्रायव्हर्स आहेत त्यांची फील्ड टेस्टिंग करणं फार गरजेचं आहे. आपण नुसतं चार्टवर दिसतं आहे पण आपल्याला आजूबाजूला दिसतं आहे की नाही हे कसं कळणार त्यांना. ड्रायव्हिंग करताना आपल्याला 120 डिग्री तरी फील्ड लागतं. ही टेस्ट नाही करत आपण. हां दिसतंय ना, ठीक आहे, हे घे सर्टिफिकेट बघायचे हे, पण ते फक्त सेंट्रल विजन बघत असतात. हो, मग हे बेसिक नाही का तुमचाच नाही, तुमच्या रस्त्यावर आपण रोज चालतो, आपला जीव पण त्यांच्या हातात आहे ना. जर त्याला दिसतच नसेल साईडचं, आपल्याला गाडी न ठोकलं आपण, मग कोण रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे हे सुद्धा रूल्स थोडेसे आपल्याला स्ट्रिक्ट करून, त्यामुळे एक कॉमन सगळ्यांना ही फील्ड टेस्टिंग, खास करून ड्रायव्हिंग करायचं असेल त्यांना, 40 क्रॉस झालेल्यांना, ज्यांना डायबिटीस आहे, फॅमिली हिस्ट्री ऑफ ग्लोकोमा आहे, त्यांनी पेरिमेट्री टेस्ट करायला पाहिजे. न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स, मला तेच विचारायचं होतं की बऱ्याचदा काय असतं ते न्यूरोलॉजी. म्हणजे आम्ही वर्षाला ॲटलिस्ट 10 ते 15 लोकांचे ब्रेन ट्युमर्स किंवा अर्ली ट्युमर्स आम्ही डिटेक्ट करतो फील्ड टेस्टिंगमुळे. हां,
कळत नाही. म्हणजे डोळ्यांच्या तपासणीतनं ब्रेन ट्युमर्स हां, कळतात. कारण ब्रेनमधूनच ब्रेनमधूनच येते ना. हो. सो त्याच्या बाजूबाजूला जर कुठला ट्यूमर असेल किंवा इवन आपल्या हॉस्पिटल मागच्या एरियात जर ट्यूमर असेल त्याचा पहिला इफेक्ट दृष्टीवर येतो. पण बऱ्याचदा फील्ड इफेक्ट्स कळत नाहीत आपल्याला लवकर, मग त्या टेस्टमध्ये कळतात. मग टेस्टमध्ये आम्हाला लक्षात अरे तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही MRI स्कॅन करा, CT स्कॅन करा, मग आपल्याला कळेल. CT स्कॅनमध्ये लगेच ट्यूमर लक्षात येतो. पण अर्ली डिटेक्शन झाल्यामुळे हे वाचतो, जीव वाचतो, प्लस पुढे वाढण्याचं प्रमाण थांबवू शकतो ना. आणि आजकाल न्यूरोसर्जन्स पण खूप चांगले आहेत भारतामध्ये, तर आपले खूप चांगले सर्जन्स अवेलेबल आहेत. त्यामुळे आपण प्रिव्हेंट करू शकतो बऱ्याच गोष्टी. सिम्पल तुम्ही नॉर्मल दुकानात गेला तर नाही शक्यच नाही ना. पण आता काय मी म्हटलं असं करू नका तर लोक म्हणणार तुमचं दुकान तुम्ही चालवता, असं नाही. तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी या सगळ्या गोष्टी ॲन्युअल चेकअपमध्ये करणं हे फार गरजेचं आहे. स्पेसिफिक काय गोष्टी आहेत ज्याच्यासाठी डॉक्टरांनाच दाखवायला पाहिजे. एक तर तुमचा जर रॅपिडली नंबर वाढतो आहे, म्हणजे परवा पाहिला 2 महिन्यापूर्वी तरी आणि चेंज व्हायला, तर इट कॅन बी अ डिसीज. ओके. सेकंड, फक्त दिसण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, मला काहीतरी वेगळं होतं आहे, हेडेक होतं आहे, डोळा दुखतो आहे, डोळ्यातून पाणी येतं आहे, लाईटभोवती असे चक्र दिसायला लागले आहेत, कळलं की. या सगळ्या गोष्टीसुद्धा डोळ्याचे इतर आजार असण्याची काळपट अंधारी येते आणि ह्या फक्त नंबरमुळे होत नाहीत. ओके. आणि रॅपिड नंबर चेंज होत असेल तर डेफिनेटली सम प्रॉब्लेम इज देअर, सो यू हॅव टू शो. आपण आता याच्याचबद्दल बोलतोय तर चष्मा, मी पण तो माणूस आहे की कधीतरी डोळे तपासणी केली आहे आणि चष्मा आहे हे काय सांगितलं आहे, पण तो घालायला आवडत नाही म्हणून मी वर्षानुवर्ष चष्मा लावलेलाच नाही. येस. तर रेग्युलर चष्मा नाही वापरला तर खरंच नुकसान होतं का आणि नंबर वाढतो का? चष्मा घालवायचा हा सगळ्यात सोपा उपाय आहे ना, वापरायचाच नाही. डिनाय करतो, ठरवून टाकायचं की नाही वापरणार मला नाही आहे नंबर, असं मी ठरवलंय. ओके. मॅनिफेस्ट तर आता त्याच्यात मी सांगतो हा एजनुसार सुद्धा याच्याविषयीचा विचार बदलतो किंवा डिसिजन मेकिंग बदलते. आता लहान आहे मुलगा एखादा, ओके, आणि त्याला डिटेक्ट झालं की चष्म्याचा नंबर आहे. आपण लहान मुलांच्या स्क्रीनिंगविषयीसुद्धा थोडक्यात बोलूच यामध्ये, पण आपण असं ठरवू की हां त्याला पेरेंट्स घेऊन आले आणि त्याला लक्षात आलं की नंबर आहे. आणि आता पेरेंट्स विचारतात की हा नंबर यांना वापरावा का नको, बरोबर की नाही. आणि तोच एखादा मोठा आहे, 30शीतला मुलगा आहे आणि त्याला नंबर आहे बाबा, आणि तो विचारतो आहे की वापरू का नको, ह्यांना काय होणार आहे फरक. ओके. लहान मुलगा आहे ज्याचं डेव्हलपमेंट अजून चालू आहे, राईट. ज्यावेळी डेव्हलपमेंट चालू असतं त्यावेळी ब्रेनला सगळं स्पष्ट दिसणं थ्रू आईज हे फार महत्त्वाचं असतं. कारण जिथे ते ब्लर तयार होतो त्यावेळी ब्रेनला कळत नाही की डोळ्याची वाढ व्यवस्थित चालू आहे का नाही वाढत चालू. ओके. तर यालाच आम्ही मायोपिया प्रोग्रेशन म्हणतो. मायोपिया हा शब्द ऐकला असेल, मायनस नंबर लागणे वगैरे. ओके. सो आपला मायोपिया वाढण्याचे काही घटक जे अभ्यासात आलेले आहेत त्याच्यामध्ये ब्लर विजन असणे हा एक फॅक्टर आहे. म्हणजे लहान मुलांनी जर चष्मा व्यवस्थित वापरला तर त्याचा नंबर वाढायचे चान्सेस कमी होऊ शकतात, कारण त्याचा ब्लर कमी होतो. पण सगळ्यात महत्त्वाचं त्याची डेव्हलपमेंट चांगली होते, त्याची दृष्टी चांगली राहते. ओके. कारण त्याची अजून दृष्टी पूर्ण 100%ला पोचलेली नसते. म्हणजे आपल्याला असं वाटत असेल की जन्माला आलेल्या मुलाची दृष्टी एकदम 100% असते, अजिबात नसते. बाळाला खूप कमी दिसत असतं, हार्डली 1-2 मीटरचं दिसत असतं विजन. ओके. त्याला काय 6x6 म्हणजे चार्ट अरे वाच रे, त्याला काय ABCD येत नाही म्हणून वाचता येत नाही असं नाही, त्याची दृष्टीच कमी असते. ही दृष्टी हळूहळू इम्प्रूव्ह होत जाते वयानुसार. तुम्हाला माहिती आहे लहान जन्मलेल्या मुलाला ॲव्हरेज +6 नंबर असतो. म्हणजे चष्मा असतोच बाळाला लहानपणीचा, आपल्या सगळ्यांना असणार आहे. ओके. तर त्यानंतर बाळाची जशी वाढ होते, कारण बाळाचे डोळे छोटे असतात, त्याचा बुबुळ वेगळं असतं आणि त्याला +6 नंबर असतो ॲव्हरेज. त्यानंतर बाळ जसं ग्रोथ व्हायला लागते, ओके, त्यानंतर त्याचा नंबर 0कडे यायला लागतो. ओके. तर त्या प्रोसेसला इमेट्रोपायझेशन म्हणतात, म्हणजे थोडक्यात 0 नंबर होणे. तर ही प्रोसेस कशी होते, तर बाळाच्या डोळ्यातून जी इमेज पडती आहे, आता ती पडद्यावर व्यवस्थित पडत नाही आहे ना, कारण प्लस आहे नंबर, तर ती ब्लर आहे. मग शरीराला काय सिग्नल मिळतात, ब्रेनला मिळतात, ग्रोथ रिसेप्टर्सना काय मिळतात, डोळ्याचा साईज मला वाढवायला पाहिजे कारण अजून मला फोकस होत नाही. आपण जसं दुर्बिणीतून फोकस करतो ना, हां तसंच सेम. तर म्हणतो डोळा वाढवू. मग एका ठिकाणी आता आलं म्हटल्यावर मग शरीराला कळत आता फोकस बरोबर झाला आहे, आता काही याला वाढवायची गरज नाही. म्हणून अजूनसुद्धा 70-75% मुलांना चष्मा लागत नाही. निसर्गाचं मजा आहे ना,
एवढं करेक्ट फोकस आपल्या कॅमेरामॅनला माहीत असेल, करेक्ट फोकस करायला किती असं करून त्यातसुद्धा AI आलं, हे आलं, इथे टच करा मग फोकस होतं. आपण 70% लोक अजूनसुद्धा लहान मुलं 6x6 होतात विदाऊट चष्मा. दॅट इज बिकॉज ऑफ दिस प्रोसेस, की जिथे शरीर ॲडजस्ट करतं आणि मग सांगतं हां आता दिसतंय क्लिअर. मग ह्याला दिसतंय क्लिअर व्हायला काय पाहिजे? चष्मा पाहिजेच की. ओके, जर त्याला छोटा नंबर आहे, तो वापरत नाही, तर दिसतंय क्लिअर कधीच होणार नाही त्याला, राईट? मग तो वाढतच जाणार, बरोबर ना. म्हणून लहान मुलांच्या बाबतीत वापरलेला चांगला, कारण इट माईट स्टॉप ॲटलिस्ट खूप जास्त प्रोग्रेशनपासून थांबू शकतो, ब्लर कमी होतो ऑफकोर्स. पण सगळ्यात महत्त्वाचं लहान मुलांमध्ये, आता तुझ्या बाबतीत सांगतो, म्हणजे तू आपला प्रश्न घेऊन आलास ना, तो मोठ्या माणसांच्या बाबतीत ना तसा आता त्याचा काही परमनंट इफेक्ट होणार नाही. म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत म्हटलं नंबर नाही वापरला तर विजनच कमी राहील, त्याची ब्लरच होईल, त्याला आम्ही आळशी डोळा म्हणतो. म्हणजे बाकी सगळं डोळा चांगला आहे पण मेंदू शिकलाच नाही चांगलं क्लिअर बघायला, तर आळशी डोळा होतो. मोठ्यांच्या बाबतीत डेव्हलपमेंट झाली आहे असं आपल्याला वाटतं, म्हणजे सगळी मानसिक आणि हे, पण आपली शारीरिक डेव्हलपमेंट तर झाली आहे. आता काही दृष्टीवर चष्मा न वापरल्यामुळे काही फरक नाही पडणार, म्हणजे ती दृष्टी तशीच राहणार. तू चष्मा नाही घातलास तरी काही फरक नाही. आता काही डोळा वाढणार नाही, तुझी उंची काय आता 6.5-7 फूट होणार नाही, तसं डोळाही वाढणार नाही, पण त्याच्यामुळे तुला स्ट्रेन येऊ शकतो. मग ज्यांना चष्मा न वापरल्यानं स्ट्रेन येतो आहे, ताण पडतो आहे, डोळ्याला थकवा येतो आहे, त्यांनी चष्मा वापरणं चांगलं. सो आयडियली ना लहान मुलांचं स्क्रीनिंग WHO जे सांगितलं आहे, पहिल्या वर्षी, 3ऱ्या वर्षी आणि 5व्या वर्षी हे कंपल्सरी व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर दरवर्षी स्कूल स्क्रीनिंग ज्याला म्हणतो आपण ते व्हायला पाहिजे. ओके, कंपल्सरी. स्कूल स्क्रीनिंगमध्ये आम्हाला खूप मुलं, म्हणजे 100पैकी 2 ते 3 मुलांचा विजन कमी असल्याचं पण लक्षात येतं. आजकाल मायोपियाचं प्रमाण पण वाढलं आहे, म्हणजे आता हळूहळू 10, 15, 20, 25% आता नंबर लागण्याचे प्रमाण वाढलं आहे मुलांमध्ये. हो, म्हणजे तुम्ही वर्गात असाल त्यावेळी 100 मुलांमध्ये 1-2 लोकांना असायचे, मग स्कॉलर म्हणायचे आपण आपल्याला नंबर. तर आता 100पैकी जवळजवळ 15, 20, 25, 30 आणि पुढे असं हे आहे की 50% लोकांना नंबर लागणार आहे, जे ऑलरेडी आता साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आहेत ना, तैवान आहे, चायना, विना हे आहेत, तिथे सगळ्यांना ऑलमोस्ट असा नंबरचं प्रमाण खूप आहे. म्हणजे बरं ऑलमोस्ट अल्टरनेट लोकांना नंबर असतोच. ओके, आता ह्याला मायोपिया प्रोग्रेशन असं म्हणतो आम्ही. आता ह्या मायोपिया कशामुळे आला ह्याच्यावर गंमत आहे. लहानपणी आपण पेपरात काय काय स्टडी वाचायचो ना, तशीच एक स्टडी होती की जे हुशार असतात ना त्यांना नंबर लागतो, मग आपण चला चष्मा म्हणजे आपण हुशार, हो ना. तर तो स्टडी कशावर झाला ते सांगतो, की त्यांनी चेक केलं, कारण हा 20-25 वर्षापूर्वी किंवा 30 झालं असेल, 30 वर्षापूर्वी, त्यावेळी त्यांनी पाहिलं की नंबर आता वाढायला लागला आहे स्लोली, आणि तो कुणामध्ये जास्त आहे. तर त्यांना असं लक्षात आलं की ज्यांचं एज्युकेशन जास्त आहे, जे PhD आहेत बाबा किंवा डॉक्टरेट, पोस्ट डॉक्टरेट, त्यांना जास्त आहे. मग त्याच्या खालोखाल पोस्ट ग्रॅज्युएट, मग ग्रॅज्युएट, मग असं म्हणजे जे कमी शिकले त्यांना कमी नंबर आहे. ओके, मग याच्यावरनं त्यांनी हे कळलं हां ज्याचा इंटेलिजन्स जास्त आहे ना त्यांना बाबा चष्मा लागतो जास्त, असं त्यांचा पहिला हे झाला. पण नंतर लक्षात आलं त्यांना की ह्या स्टडीमध्ये ॲक्च्युली it was not presence of intelligence or education, it was absence of something which was causing myopia. कुठला ॲब्सेन्स होता की जे पुढे पुढे शिकत होते किंवा जेव्हा अभ्यास होते जास्त, त्यांच्या आउटडोअर ॲक्टिव्हिटीज लिमिटेड होत्या. म्हणजे ते लहानपणापासून त्यांचा कल काय होता, आपल्याला शिकायचं आहे, अभ्यास जास्त करायचा आहे, आउटडोअर ॲक्टिव्हिटीज म्हणजे सनलाईट एक्सपोजर कमी झालं. आणि म्हणून आता असं काय लक्षात आलं आहे अभ्यासामध्ये की आउटडोअर ॲक्टिव्हिटीज तुमच्या जास्त असतील, म्हणजे दिवसाला त्यांनी तर सांगितलं 2 तास, पण मी म्हटलं 45 मिनिट्स टू 1 hour तरी आउटडोअर ॲक्टिव्हिटीज सनलाईटच्या अंडर असतील तर तुम्हाला चष्मा लागण्याचा चान्सेस कमी असतात. आजकाल तुम्हाला माहिती आहे लहान मुलं पण आता अभ्यासात, म्हणजे आता शाळेचं पेरेंट्सच्या प्रेशरमुळे दिवसभर अभ्यास, मग क्लास, शाळेतून आले की क्लास, शाळेतही आता ते आउटडोअर, पूर्वी आपल्याकडे PTला म्हणजे आपण बाहेर जाऊन खेळायचो कुठे इकडे तिकडे, मग शोधून आणावं लागायचं परत, तर आता तसं होत नाही. आता तेही कमी झाले आहेत रिलेटिव्हली. त्याच्यामुळे काय झालं की आता मुलांचं खूप नियर वर्क वाढलं आहे. आणि नियर वर्क ज्यावेळी वाढतं, लहान मुलं आहेत ना, डेव्हलपमेंटचं एज आहे, नियर वर्क आपण ह्या अंतरावर करतो. आता ह्या अंतरावर तुम्हाला बघायला ऑप्टिक्सच्या दृष्टीनं ओके जर पाहिलं तर तुम्हाला जर मायनस मला 2 नंबर आहे समजा किंवा -3 आहे, तर मला ह्या अंतरावर विदाऊट चष्मा दिसतं छान, फर्स्ट क्लास. ओके, मला ॲकोमोडेशन म्हणजे डोळ्याला फोकसिंग पण करावं लागत नाही. म्हणजे आपण ब्रेनला किंवा शरीराला काय संदेश देतो, मला हेच बघायचं आहे, मला लांबचं बघायचंच नाही, मला काही गाडी म्हणजे हे आपलं सायकलिंग नाही करायचं, आउटडोर आहे, मला हे आरामात बघायला पाहिजे. म्हणून शरीर काय करतं, मायनस नंबर ठेवावं लागतं जास्त, त्यामुळे त्याला मायोपिया प्रोग्रेशन म्हणतात. आपण त्याला ट्यून करतो आहे
मायनस नंबरकडे. म्हणून आउटडोअर ॲक्टिव्हिटीज पाहिजे, डोळ्याला रिलॅक्सेशन पाहिजे, ह्या गोष्टी त्याला फायदे. लॉंग विजन यूजच करत नाही आहोत आपण. कमी यूज झाली आहे. ओके, सो वी हॅव टू इन्क्रीज दॅट. मग आता काही शाळांमध्ये थोडं ते प्रमाण आहे, पण आता माहिती आहे इंडियात कॉम्पिटिटिव्हनेस एवढा आहे, एक्झाम्स आहेत, मग सगळे पेरेंट्स म्हणतात नाही आता अभ्यास तर मुलाला करायलाच पाहिजे ना. कुठेतरी आपल्याला तिथून मार्ग काढणं गरजेचं आहे ह्याच्यातून. ओके, म्हणून लहान मुलांच्या बाबतीत वी हॅव टू बी केअरफुल. आता हे मायोपिया वाढण्यापासून थांबवणं हे तर मी सांगितलं लाईफस्टाईल. काही त्यात अजून ड्रॉप्स आलेत. एक लो डोस ॲट्रोपिन असतो, म्हणजे ॲट्रोपिन डायल्युटेड, त्याच्यावर काही स्टडीज झाल्या आणि त्याच्यामुळे वाढण्याचं प्रमाण कमी होतं, असं एक ते आम्ही वापरतो. काही स्पेसिफिक चष्म्याचे प्रकार, ज्याला पेरिफेरल डिफोकस एक कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये डोळा रिलॅक्स करायसाठी चष्म्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत त्यांनी, आणि त्याच्यामुळे असं लक्षात आलं की त्याच्यामुळे हा मायोपिया प्रोग्रेशन थोडासा कमी होऊ शकतो. तर हे आता आम्ही सगळे प्रयत्न करतो. त्याला आणखी पण आहेत, रेड लाईट थेरपी आहे, विजन थेरपी आहे, म्हणजे डोळ्याला रिलॅक्स करायसाठी आपण काय या बऱ्याच गोष्टी आता आम्ही ट्राय करतो आहे की नंबर लोकांचा कमीत कमी वाढावा. कारण फक्त नंबर वाढणे हा एक भाग झाला की हां ठीक आहे, -2 होता 4 झाला, काय फरक पडतो, असं नाही. जेवढा नंबर आपला वाढतो त्यावेळी डोळ्याचा साईज वाढतो आहे, बरोबर, डोळा स्ट्रेच होतो आहे. सो त्यामुळे लाँग टर्म पडदा पातळ होणे, त्याच्यात होल्स तयार होणे, ज्याला मायोपिक आम्ही रेटिनोपॅथी, मॅक्युलोपॅथी म्हणतो, किंवा ग्लॉकोमाचे रिस्क वाढणे, मोतीबिंदू होण्याची रिस्क वाढणे, हे त्याच्या आपसुकच त्याच्याबरोबर आले. म्हणजे आमचं टार्गेट काय आहे की हा कमीत कमी वाढावा, ज्याच्यामुळे त्याच्या असोसिएटेड ज्या रिस्क फॅक्टर्स त्याही रिलेटिव्हली कमी व्हावात. घाबरून जाऊ नका. बऱ्याचदा काय होतं, असं सांगितलं लोकांना वाटतं की अरे आता माझा नंबर वाढला म्हणजे झालं माझं. आता आम्ही सगळे पर्सेंटेजमध्ये म्हणतो. आम्ही काय म्हणतो की 100 लोकांना ह्याचा जर इतक्या लोकांना त्रास होता, आम्हाला ते अजून पर्सेंटेज कमी करायचं आहे ह्या सगळ्यातून. यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत. आपण लहान मुलांबद्दल बोलत होतो म्हणून मला तिथेच एक प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे आपल्याकडे पद्धत आहे ना की लहान मुलं, म्हणजे बाळ जन्मलं की त्याच्या डोळ्यात अंजन घाला किंवा काजळ घाला. तर ते कितपत म्हणजे डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल त्याच्यावर, की योग्य आहे, नाही योग्य आहे, घातलं पाहिजे का? आजी मिळून आपल्याला मारतील, घालू नका वगैरे म्हणलं. नाही, बेसिकली एक ती ट्रेडिशन आहे, खूप वर्षापासून आय थिंक ती आलेली आहे, आणि मला माहीत नाही कशापासून ती चालू झाली. दृष्ट लागू नये म्हणून काही म्हणतात, काही लोक म्हणतात की त्याच्यामुळे डोळा छान दिसतो असं. लहान मुलाचे डोळे तसेही खूप छान दिसतात, त्याला काही गरज नसते या सगळ्या गोष्टीची. पूर्वी ती काजळी बेसिकली आय थिंक दिव्यात त्यातून ते मग करायचे. आता बाजारात सुद्धा ते मिळते. फॉरेन बॉडी आहे शेवटी, आणि आपण ज्यावेळी ती लहान मुलांच्या डोळ्याला, मी तसंही फॉरेन बॉडीपासून इतकं वाचवतो स्वतःला, ते घालून मला वाटत नाही की आपण खूप चांगलं बाळाला तर अजिबात नको असतं ह्या सगळ्या गोष्टी, त्याला काही फरकही पडत नसतो. त्याच्यामुळे काही फायदा तर 100% होत नाही, तर अननेसरी कशाला रिस्क घ्या. ओके, आणि दृष्ट लागू नये तर इकडे तिकडे लावा कुठेतरी, असं काळं बिळं असं ते लावा. म्हणजे ट्रेडिशन आहे, पण त्याचा मे बी आता काही यूज नाही. तर मला माहीत नाही आणि ती का चालू झाली, काहीतरी कारणासाठी पूर्वी चालू झाली असेल, पण आता काही त्याचा यूज नाही. तर आय थिंक बेटर टू अवॉइड, वाय टू टेक रिस्क इन, म्हणजे जर इन्फेक्शन झालं, ॲलर्जी झाली त्याच्यामुळे, तर लहान मुलांना खूप त्रास होतो ह्या सगळ्या. पण त्यामुळे इन्फेक्शन आणि ॲलर्जीज होतात का? होऊ शकतात ना. आता प्रमाण लोकांचं कमी झालं, लोकही आता जागरूक झालेत ना तसे, त्यामुळे होत नाहीत, म्हणजे घालत नाहीत बऱ्याचदा, पण विचारतातच दरवेळी. म्हणजे आले की आजी जरा थोडंसं लावू का असं काजळ, ते त्यांना आपल्या, कारण मनात त्या आहेत ना गोष्टी की ट्रेडिशन आहे, बरोबर आहे. पण आय थिंक ह्या ट्रेडिशन तोडलेल्या पण चालतील, नाही का. लहानपणापासून डोळ्यांची काळजी घ्यायची असेल किंवा इतर पुढे होणाऱ्या डोळ्यांचे आजार जर स्क्रीन करायचे असतील, तर आधीपासूनच काय काळजी घेता येऊ शकते लहान मुलांसाठी स्पेसिफिक? आता लहान मुलांच्या बाबतीत मी एक महत्त्वाचा मुद्दा इथे सांगेन की प्रीमॅच्युअर बेबीज जे आहेत, म्हणजे जे 9 महिन्याच्या आधी जन्माला आलेत, त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक आजार असतो ज्याला रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी म्हणतो. म्हणजे आपल्या डोळ्याचा जो पडदा आहे ना, त्याची वाढ कंप्लीट झालेली नसते, आणि अशावेळी आपल्याला त्याचं रेग्युलर स्क्रीनिंग करणं फार गरजेचं असतं. म्हणजे आम्ही सांगतो की 30 दिवस व्हायच्या आत बाळाचे पहिल्यांदा एकदा पडदा चेक झाला पाहिजे, आणि तो पडद्याच्या स्पेशालिस्टने केला पाहिजे, आणि त्यानंतर जशी त्याची वाढ होते त्यावर आम्ही लक्ष ठेवतो. अर्थात बऱ्याच बाळांना काही ट्रीटमेंट लागत पण नाही, पण काही बाळांना त्याच्यासाठी लेझर ट्रीटमेंट किंवा इंजेक्शन ट्रीटमेंट लागू शकते,
आणि ती जर वेळेत नाही केली तर आम्ही परमनंट ब्लाइंडनेस पाहिला आहे. इनफॅक्ट जी लहान मुलांमधले जे अंधत्व आहे भारतामध्ये त्याच्यातलं वन ऑफ द लिडिंग कॉजेस इज ROP म्हणजे रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी. म्हणजे अशा प्रीमॅच्युअर बाळांचं ज्यांना वेळेस ती ट्रीटमेंट नाही झाली किंवा लक्षात नाही आलं त्यांना मग बऱ्याचदा परमनंट ब्लाइंडनेस येतं. सो दॅट हॅज टू बी अवॉइडेड. आणि ऑफकोर्स बाळ मोठं झाल्यावर मी सांगितलं असं 1, 3, 5व्या वर्षी रेग्युलर आय चेकअप आणि त्यानंतर दरवर्षी स्कूलच्या तुम्हाला आय चेकअप करणं मस्ट आहे. आणखीन एक म्हणजे आता उन्हाळा सुरू होईल आणि उन्हाळा सुरू झाला की एक जे डोळ्यांचे आजार वाढतात ते म्हणजे डोळे येणं, कंजंटिव्हायटिस ज्याला आपण म्हणतो. तर ते कशामुळे येतात एकतर आणि त्याच्यासाठीचं काय सोल्युशन असतं? कारण एकदा ते आले की मग तर त्रास होतात, डोळे लाल होतात आणि मग एकदा ऑफिसमध्ये कोणीतरी एक माणूस आला की मग सगळ्यांना डोळे आलेले असतात ऑफिसमध्ये किंवा घरी. तर ते असं सतत सुरूच होतं. ते एकतर होतात कशामुळे आणि त्याच्यावरचा सोल्युशन काय असतं? येस, वेगवेगळ्या सीझनमध्ये डोळ्याच्या साथी पसरतात. आजकाल आम्ही थंडीतही पाहतो, पावसाळ्यात तरी पाहतो. हे बेसिकली व्हायरल साथी असतात. मेनली ॲडिनो व्हायरस असतो किंवा त्याच्या रिलेटेड व्हायरस असतो ज्याच्यामुळे या साथी येतात. आणि हा कंटेजियस डिसीज आहे. म्हणजे हातातून दुसऱ्याला किंवा सेम गोष्ट जसं साबण तुम्ही ऑफिसमध्ये सेम साबण वापरता, सेम रुमाल वापरता आणि त्याच्यातून तो ट्रान्समिट होतो. मग तो डोळ्याला कसा जातो, आपण डोळ्या चोळायची ज्यांना सवय त्यांना जास्त हे होतो ना. म्हणून हँडवॉश सतत ठेवणं, सॅनिटायझर आम्ही सांगतो की ठेवायला पाहिजे. डोळे येण्यामुळं मेन प्रॉब्लेम एक सांगितला तू की इरिटेशन होतं, डोळे लाल होतात, मग ते तुम्हाला सुट्ट्या काढाव्या लागतात, मग अनपेड लिव्ज, मग तुमचा बॉस म्हणतो काय येत नाही तू, म्हणतो डोळे आले तरी तुम्ही जाता, मग ते म्हणतात नाही नाही बाकीच्या नेत तू घरी जा. असे बाकीचे प्रॉब्लेम ते सोडून द्या. पण मेन प्रॉब्लेम काय होतं, डोळ्यात ज्यावेळी इरिटेशन होतं तर त्याचे काही वेळा लाँग टर्म पण साईड इफेक्ट होऊ शकतात जर तुम्ही वेळीच काळजी घेतली नाही तर. जसं डोळ्यात ड्रायनेस खूप बऱ्याच दिवस राहू शकतो, डोळ्याला इरिटेशन सारखं राहू शकतं, बऱ्याचदा रिकरन्स पण होतो. आजकाल आम्ही साथी बघतो ना, 1 आठवड्यांनी कमी झालं, परत 2 आठवड्यांनी परत वाढली. याचं कारण काय, त्याला इम्युनॉलॉजिकल रिॲक्शनसारखं म्हणजे ॲलर्जी त्या थोडक्यात रूपांतर होतं. त्यामुळे बरेच दिवस त्याचा परिणाम, काही लोकांना बुबुळावर स्पॉट्ससुद्धा येतात दुर्लक्ष केल्यावर. आणि एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट, हे डोळे आल्यावर ना ॲक्च्युली रेस्ट फार महत्त्वाची आहे. पहिले 3-4 दिवस जर तुम्ही डोळ्याला चांगली रेस्ट दिली, ओके, म्हणजे ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी दिवसभर मोबाईलवर मूवी बघणं नाही, डोळ्याला पूर्ण रेस्ट जर दिली तर तुमच्या व्हायरल इन्फेक्शनचे लाँग टर्म साईड इफेक्ट होण्याचे शक्यता कमी होते. इवन ड्रायव्हिंग, 2 व्हीलर, म्हणजे थोडक्यात वारा धूळ जर गेली डोळ्यात सारखी, इट इज सिमिलर टू सर्दी खोकला. आपला सर्दी खोकला पण काय व्हायरलच असतो ना कॉमनली. जर तुम्हाला सर्दी झाली आहे आणि तुम्ही जर रोज अजून थंड पाणी पिता, आईस्क्रीम खाता, ती होणार का बरी? नाही होणार ना, ती वाढणार. तसं डोळ्याला जर व्हायरल इन्फेक्शन झालं तर तुम्हाला डोळ्याला प्रोटेक्ट करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींपासून. रेस्ट मिळाली तर जनरली ती रिकवर लवकर होते. बऱ्याच लोक हे दुर्लक्ष करतात की आलं आहे मला डोळा पण नाही मला काम करायचं, हे करायचं आहे, ड्रायव्हिंग आहे, आणि मग तो काय होतं 4-5 दिवसात एकदम फ्लेअरअप होतो, खूप भयंकर लाल होतो आणि मग तो कमी व्हायला वेळ लागतो आणि साईड इफेक्ट पण होतात. डोळे येणं हे कमी इम्युनिटी असण्याचं लक्षण असू शकतं? नाही, अजिबातच नाही, बिलकुल. इट इज अ इन्फेक्शन, सो ते कोणालाही होऊ शकतं. अर्थात त्याला जे रिॲक्शन असते ती प्रत्येकाची वेगळी असते आणि इट इज नॉट रिलेटेड विथ इम्युनिटी पर से, कारण प्रत्येकाचं इम्युन मेकॅनिझम हे सेपरेटली काम करतं. इनफॅक्ट ज्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग असते कदाचित त्यांची रिॲक्शन पण स्ट्रॉंग असू शकते. सो इट इज व्हेरी व्हायरस स्पेसिफिक. ओके, जसं आपण कोविड व्हायरस बघितला, इट वॉज ऑल्सो वन ऑफ द रेस्पिरेटरी व्हायरस, पण त्याला काय होतं, इम्युन रिॲक्शन ज्यांची जास्त होती त्यांना इनफॅक्ट जास्त प्रॉब्लेम झाले, बरोबर ना. म्हणून आम्ही ट्रीटमेंट काय देतो, स्टिरॉईड. कोविड-19ला इम्युनिटी डाऊन करायला द्यायचो रिॲक्शन. ओके, सो एव्हरी व्हायरस इज डिफरंट. आणि डोळ्याच्या डॉक्टरांकडे गेल्यावर काय होतं, आम्ही पेशंट रोज पाहतो आणि आम्हाला साधारण पॅटर्न समजतो की आत्ताची जी साथ आहे ना ती यांनी कमी होते लवकर आणि एवढा पिरियड लागणार आहे. सो वी कॅन गिव्ह इन्फॉर्मेशन टू पेशंट की तुम्ही एवढे दिवस तरी काळजी घ्या, ह्या गोष्टी जपा, कारण प्रत्येक साथ ही थोडी थोडी वेगळी असते. अजून एक कॉमन गोष्ट आपल्याकडे सगळ्यांकडे जे वापरतो पण लेन्सेस, स्पेशली कॉन्टॅक्ट लेन्सेस. लग्न असतं, काही कार्यक्रम असतात तेव्हा बरेच जण कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरतात आणि बऱ्याचदा ते विसरतात काढायचं. हो, येस. त्यांनी खरंच एवढा भयानक प्रकार घडतो का? 100%. म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्सच्या बाबतीत 2-3 गोष्टी ज्या भयंकर रिस्की आहेत ते म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपणं. सेकंड, कॉन्टॅक्ट लेन्स घालून चुकून स्विमिंग टँकमध्ये, नदीत, समुद्रात जाणं, आणि कॉन्टॅक्ट लेन्स घालताना काहीतरी डोळ्यात गेलं म्हणून डोळा चोळणं. ओके, या 3 गोष्टी खूप घातक आहेत. ओके, याच्यामागचं थोडक्यात सायन्स सांगू का कसं आहे? सांगतो. आता
तुम्हाला कॉर्निया बुबुळ जे आहे त्याची एक गंमत वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे कॉर्नियाचा ऑक्सिजन हा ॲटमॉस्फिअरमधून येतो. ओके, बाकी शरीराला ऑक्सिजन कुठून मिळतो? फुफ्फुसातून. फुफ्फुसात ऑक्सिजन ॲब्सॉर्ब होतो, शरीराला मिळतो. कॉर्नियाला ऑक्सिजन कुठून येतो? बाहेरून डायरेक्ट. कारण काय, त्याला रक्तपुरवठा नाही आहे. पाहिल्यात काय रक्तवाहिन्या? बुबुळाला क्लिअर ठेवण्यासाठी आपल्याला त्याच्यात रक्तवाहिन्या म्हणजे निसर्गानं दिलेल्या नाहीत, म्हणून ते क्लॅरिटी राहते. तर त्याला ऑक्सिजन बाहेरून येत असतो. ओके, ज्यावेळी आपण रात्री झोपतो त्यावेळी ऑक्सिजन सप्लाय कमी झालेला असतो, बरोबर, कारण डोळा बंद आहे ना. त्यामुळे नॅचरली मॉर्निंगला ज्यावेळी उठतो ना आपण, त्यावेळी कॉर्नियाची जाडी थोडीशी वाढलेली असते, म्हणून आपल्याला उठल्या उठल्या सुरुवातीला थोडंसं ब्लर दिसतं. थोड्या वेळानं ती क्लॅरिटी परत इम्प्रूव्ह होते आणि आपल्याला छान दिसायला लागतं. ओके, सो याचं कारण हे फिजिओलॉजिकल चेंजेस होत असतात. आता तुम्ही विचार करा की आपण रोज कॉन्टॅक्ट लेन्स घालतो आहे. आता ज्या कॉन्टॅक्ट लेन्स नवीन आल्यात ना, त्याला आम्ही ऑक्सिजन परमेबिलिटी म्हणतो, म्हणजे ऑक्सिजन त्याच्या थ्रू किती पास होतो ती खूप इम्प्रूव्ह झाली आहे. म्हणजे पूर्वीच्या 15-20 वर्षापूर्वी ज्या होत्या त्याच्यापेक्षा आता खूप हाय ऑक्सिजन परमेबिलिटी असते, पण तरीसुद्धा डायरेक्ट एअर कॉन्टॅक्टपेक्षा ती कमी आहे ना. बरोबर, कॉर्निया आहे, बुबुळ आहे, त्याच्यावर ही कॉन्टॅक्ट लेन्स लावली आहे. आता ऑक्सिजन त्या कॉन्टॅक्ट लेन्समधून पास होऊन बुबुळावर जातं, बरोबर, त्यामुळे त्याला कमी ऑक्सिजन पुरवठा मिळतो. त्यामुळे काय होतं, जर तुम्ही 8-10 तास जी काही त्याची वेरिएबल लिमिट दिलेली असते, कारण प्रत्येकाची वेगळी असते, काही एक्सटेंडेड वेअर असतात, म्हणजे त्याचं मटेरियल वेगळं असतं, ऑक्सिजन परमेबिलिटी थिकनेस वेगळा असतो. जर तुम्ही 8 तासापेक्षा जास्त वापरली तर काय होतं, ऑक्सिजन कमी कॉर्नियाचा झाला आहे आणि तो ॲक्युम्युलेट झाला आहे, आता हायपॉक्झिक झाला आहे थोडक्यात कॉर्निया. ओके, त्यामुळे कॉर्नियाला सूज यायला चालू झाली आहे हळूहळू. म्हणून आम्ही काय म्हणतो की एवढे तास झाले की कॉन्टॅक्ट लेन्स तुम्ही काढायलाच पाहिजे, कारण आता ऑक्सिजन पाहिजे बुबुळाला, मग ते रिकवर होणार. नाही झालं तर त्याला मग परमनंट इफेक्ट्स यायला चालू होणार. काय होणार? इरिटेशन होणार, कॉर्नियात ह्या व्हेसल्स रक्तवाहिन्या ग्रो करायला, कारण बुबुळाला काय वाटतं, शरीराला काय वाटतं ऑक्सिजन कमी पडतं, मग ते स्कार होतात, बुबुळ व्हाईट व्हायला लागतं. ओके, हीच गोष्ट रात्री पण तुम्ही घालून झोपलात, ऑलरेडी ऑक्सिजन सप्लाय कमी आहे, डोळे तुमचे बंद आहेत, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स घातली, म्हणजे आपण म्हणजे थोडक्यात गळा धरून ठेवला त्या कॉर्नियाचा, तर काय होणार, आणखी हायपॉक्झिक होणार. हायपॉक्झिक झाल्यामुळे इडिमा आणखी वाढणार. त्यामुळे काय होतं, वरची लेअर कॉर्नियाची निघून जाऊ शकते, आणि ज्यावेळी कॉर्नियाची वरची लेअर निघून जाऊ शकते, इट इज एक्सपोज टू ऑल इन्फेक्शन्स. आपण मगाशी म्हटलं ना की डोळ्यात पाणी मारलं तरी आम्हाला काही होत नाही, याचं कारण डोळ्याचं इपिथिलियम, कॉर्नियाचं इपिथिलियम इज सो स्ट्रॉंग, काही 2-4 ऑर्गॅनिझम सोडले तर ते बाकीच्याला पेनिट्रेट नाही करू देत त्याच्यामध्ये. इट हॅज दॅट इम्युन मेकॅनिझम. ओके, पण ते जे 2-4 ऑर्गॅनिझम आहेत ना, ते मी म्हटलं तसं, जर उघड्या वॉटरमध्ये तुम्ही, काही लोक म्हणतात की आम्ही इतके वेळ असे पोहतो आम्हाला काही होत नाही, पण आकांतमेवा म्हणून नाही, तुम्ही वाचून बघा, त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं जर तुम्ही खराब पाण्यात पोहला, कारण ते इपिथिलियम चांगलं असतानाही होतं. पण आता तुमचं इपिथिलियम निघून गेलं, म्हणजे डॅमेज झालं बिकॉज ऑफ तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपलात. आता यू आर एक्सपोज टू ऑल ऑर्गॅनिझम्स, आणि आपल्या शरीरामध्ये किती ऑर्गॅनिझम आहेत, कमेन्सल्स म्हणतो आम्ही त्याला. बुबुळाच्या आसपासही भरपूर ऑर्गॅनिझम्स आहेत, स्किनवर आहेत, आपल्या हातात आहेत, बाहेर पण आहेत. त्यातला कुठलाही ऑर्गॅनिझम तिथं गेला आणि त्यांना इन्फेक्शन चालू केलं, कॉर्नियाचं इन्फेक्शन फार वाईट. ओके, ते लवकर ट्रीट होत नाही, डाग पडतात, काही मी पाहिलेले आहेत केसेस जिथं कॉर्नियल ट्रान्सप्लांटपर्यंत करावं लागतं आपल्याला. म्हणून कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना ह्या काळजी अगदी काटेकोरपणे घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर तुम्ही खूप कॅज्युअल असाल या बाबतीत, हो ना, काही लोक असतात जे खूप पर्टिक्युलर असतात, त्यांनी वापरावी कॉन्टॅक्ट लेन्स. जे कॅज्युअल आहेत आणि जे अशा गोष्टी पाळत नाहीत त्यांच्यासाठी हे खूप रिस्की आहे. ओके, सो बेटर दे गो फॉर, म्हणजे स्पेक्स वापरा बाबा तुम्ही, लिमिटेड ओकेजनली कॉन्टॅक्ट लेन्स, ते सुद्धा रात्री झोपायचं नाही ते घालून, आणि नाहीतर मग तुम्हाला काय लेझर्स इतर उपचार उपलब्ध आहेत ते करून घ्या तुम्ही. आपल्याकडे आपण थोडे ॲडव्हान्स आहोत ना, आपण डायरेक्ट काउंटरवरती, आता माहिती आहे ना की डॉक्टरने मागच्या मला जळजळत होतं म्हटलं ते हे ड्रॉप्स दिले होते, मी डायरेक्ट जाऊन घेऊन येतो. किंवा आपण डायरेक्ट विचारतो, नाही डोळ्यात हे होतं, जरा कुठलं ड्रॉप घेऊ तरी, मग ओळखीचा असतो माणूस, तो ड्रॉप्स देतो. तर ओव्हर द काउंटर हे जे काही कूलिंग ड्रॉप्स असतात ते घेतलेले चालतात का? सो आता गव्हर्नमेंटनंच ज्याला OTC म्हणतो, ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स आहेत, त्याला परवानगी दिलेली आहे आणि लिमिटेड परवानगी असते. म्हणजे त्याचासुद्धा ओव्हरडोस करणं म्हणजे चुकीचं आहे. पण जसे लुब्रिकेटिंग ड्रॉप्स आहेत ते ओव्हर द काउंटर ड्रॉप्समध्ये येतात आणि ते तुम्ही वापरू शकता, कारण त्याचे साईड इफेक्ट खूप लिमिटेड आहेत आणि आजकाल प्रिझर्वेटिव्ह ड्रॉप फ्री पण ड्रॉप्स मिळतात, त्यामुळे त्याचा फायदा तुम्ही आहे. जसं समजा क्रोसिनची गोळी आहे, ती ओव्हर द काउंटर आहे, समजा ताप आला मी घेतली, बरोबर,
पण ती किती प्रमाणात घ्यावी, किती दिवस घ्यावी, ओके, ह्या सगळ्यांवर त्याचे साईड इफेक्टही अवलंबून असतात ना. आणखी एक मी सांगतो औषधाचं ओव्हर द काउंटर खूप डेंजरस आहे डोळ्याच्या बाबतीत सांगतो, स्टिरॉईड. आणि खास करून ग्रामीण भागामध्ये किंवा हे शेतकरी लोकांना लागतं काहीतरी आणि मग ते केमिस्टला सांगतात की दे औषध, आणि तो बऱ्याचदा स्टिरॉईड अँटीबायोटिक कॉम्बिनेशन खूप कॉमन आहे कारण ते स्वस्त मिळतं. ते DPCO म्हणजे प्राईस कंट्रोलमध्ये असल्यामुळे काय खूप स्वस्त मिळतं ते, तर तो देतो. स्टिरॉईडमुळं काय होतं, आपला रेडनेस आला आहे, काय झालं आहे ते लगेच बरं होतं, बरोबर, कारण स्टिरॉईडचं काय अँटी इन्फ्लेमेटरी ॲक्शन आहे ना, छान वाटतं. पण साईड इफेक्ट काय, डोळ्यात जर इन्फेक्शन म्हणजे लागलं इन्फेक्शन आणि त्या स्टिरॉईड घातले, पूर्ण कॉर्निया खराब, म्हणजे पूर्ण बुबुळ गेलेले पाहिलेले आहेत आम्ही डोळे. आणि मग काय कॉर्निया म्हणजे म्हणतो ना आय डोनेशन, ते कॉर्निया ट्रान्सप्लांट करतो, मग काही लोकांचं वाचतं, काही लोकांचं वाचत नाही. त्यामुळे असे ओव्हर द काउंटरचे भयानक साईड इफेक्ट आम्ही पाहतो, जे कदाचित लोक पाहत नाहीत, आणि त्यामुळे ते निर्धास्तपणे घेतात. पण यू हॅव टू बी केअरफुल, शेवटी तुम्हाला 2च डोळे आहेत. त्यामुळे सर, मायोपियानंतर सगळ्यात प्रेव्हलंट किंवा मायोपियानंतर सगळ्यात जास्त दिसणारा आजार म्हणजे मोतीबिंदू. येस. आणि स्पेशली आजकाल आपण बघतो की ज्यांना डायबिटीस आहे, मधुमेह आहे, त्यांच्यात हे खूप जास्त प्रमाणात दिसतं मोतीबिंदूचं होण्याचं. मोतीबिंदू नक्की कशामुळे होतो आणि तो आपल्याला अवॉइड करता येतो का? येस. सो मोतीबिंदू हा तसा पाहायला झाला तर आजार म्हणता येणार नाही, कारण मी म्हटलं की मी मागच्या 5 वर्षापूर्वी 40चा होता, आता 45 वय झालं, आता मी आजारी झालो 5 वर्षांनी, असं नाही म्हणत ना आपण. म्हणतो हां आपण ओल्ड झालो, वय वाढलं माझं. तसंच आपली जी लेन्स आहे, नैसर्गिक लेन्स, तर ती जन्मल्या किंवा त्यावेळी जी क्लॅरिटी असते, त्याची जी ट्रान्सपरन्सी असते, ती तेव्हापासूनच हळूहळू कमी व्हायला लागलेली असते. ओके, सो एजिंग जसं जसं सेट होतं तशी ही ट्रान्सपरन्सी कमी होते. म्हणजे एखाद्या 50 वर्षाच्या व्यक्तीला 20 वर्षाच्या व्यक्तीच्या सारखंच सेम दिसत नसतं, जर तुम्ही फक्त लेन्सचा विचार केला तर. ओके, त्याची ट्रान्सपरन्सी रिलेटिव्हली कमी झालेली असते, पण बऱ्याचदा ती विदिन नॉर्मल लिमिट्स त्या एजला असते आणि त्याला दिसायला काही प्रॉब्लेम नसतो. ओके, पण जसं जशी ही ट्रान्सपरन्सी आणखी कमी होत जाते, तर त्यावेळी आम्ही त्याला मोतीबिंदू म्हणतो, की ह्याच्यामुळे आता इफेक्ट व्हायला लागलेत डोळ्यावर. ओके, काय इफेक्ट होतात मोतीबिंदूचे? एक पहिल्यात सगळ्यात सुरुवातीचा म्हणजे नंबर बदलायला लागतो. ओके, आता तुम्हाला माहिती आहे की वयाच्या 18 वर्षानंतर आपला डोळा बऱ्यापैकी स्टेबल झाला आहे, तो काही आता चेंज होत नाही आहे. मग आता 40 नंतर कसा काय नंबर बदलतो आपला? डोळा तर सेम आहे ना. याचं कारण लेन्समधले बदल चालू होतात, म्हणजे ती जास्त रिजिड व्हायला लागती. पूर्वी इलॅस्टिक होती, आता रिजिड झाली, त्याची जी फोकसिंग पॉवर आहे ती कमी झाली, म्हणून आपल्याला आता 40 लागते, म्हणजे जवळचा चष्मा. बऱ्याच लोकांना 40 नंतर पहिल्यांदाच लांबचा चष्मा लागायला लागतो, जो पूर्वी नसतो, कारण लेन्समध्ये बदल चालू झाले. ओके, आम्ही त्याला मोतीबिंदू म्हणतोच असं नाही, पण हे अर्ली लेन्समधले बदल असतात. जसं जसं आणखी तो वाढतो, मे बी अजून एक 5-10, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, एजिंग वाढतं तसा नंबर आणखी वाढायला लागतो. हे फर्स्ट स्टेज झाली. दुसरा त्रास ट्रान्सपरन्सीचा किंवा कमी झालेल्या ट्रान्सपरन्सीचा केव्हा होतो? रात्री ड्रायव्हिंगच्या वेळी. कारण रात्रीच्या वेळी काय असतं की आपली बाहुली मोठी असते आणि त्यावेळी आपले डोळे ॲब्रेशनला जास्त काय म्हणतात त्याला कंड्युसिव्ह असतात. तुम्ही कंड्युसिव्ह म्हणजे दिवसा आपल्याला एवढा त्रास जाणवत नाही लाईट ॲब्रेटेड रेचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, तुम्ही 4 व्हीलर चालवता, समोरची काच किती पुसलेली असली तरी त्याच्यामध्ये थोडेफार डस्ट पार्टिकल्स असतात, स्क्रॅचेस असतात. तुम्ही दिवसा ड्रायव्हिंग करताना तुम्हाला काही ते जाणवत नाही. तुम्ही रात्री ड्राईव्ह करायला लागा, समोरून आलेले लाईट काय होतात, पसरायला लागतात, त्रास होतो की नाही त्यावेळी. हां, तर तीच काच तुम्ही दिवसा वापरलेली असते ना, त्यावेळी नसतो त्रास. म्हणून नाईट टाईमला आपल्याला हे ॲब्रेशन जास्त जाणवतात, म्हणून नाईट टाईमला पहिल्यांदा त्रास व्हायला लागतो मोतीबिंदूचा. म्हणजे लाईट स्प्रेड होतो आहे, चमकतो आहे, एकदम गाडीचे लाईट आले दिसायचंच बंद होतं वगैरे. तर हे स्टेज आली. म्हणजे पुढे पुढे स्टेज काय होते, आता मला त्याच्याही पुढचं म्हणजे आता चष्मा लावूनसुद्धा ब्लर झाला, आता दिसत नाही क्लिअर, लांबचं ब्लर झालं, जवळचं ब्लर झालं, म्हणजे तो मोतीबिंदू हळूहळू वाढत गेला. सो हा एजिंग सेट झाली. ओके, आणि त्याच्यामुळे हा मोतीबिंदू हळूहळू वाढत गेला. सो इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आणि एका कुठल्या तरी पॉईंटला आपल्याला ठरवावं लागतं की नाही, आता माझ्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये आता प्रॉब्लेम होतो आहे, आपल्याला काढावं लागणार. आपण मगाशी बोललो की अंधत्व येण्याचे जे किंवा दृष्टीदोष असण्याचे महत्त्वाची मोठी कारणांमध्ये अजूनही मोतीबिंदू आहे. चष्म्याचा नंबर असलेले लोक घालत नाहीत, तू नाही, इतरांचं म्हणतो मी, तर हे कारण आहे. तसं डायबिटीस हे आजकाल खूप एपिडेमिक म्हणतो आपण त्याला, व्हायला लागलं आहे. साधारणतः डायबिटिक्सची संख्या गेल्या 20 वर्षात
वाढायला लागले. तुम्हाला माहिती आहे आपण इंडियाला कॅपिटल ऑफ डायबिटीस वगैरे म्हणतो आणि त्यामुळे नंबर ऑफ डायबिटिक्स वाढत चाललेत. आणि डायबिटीसमध्ये काय होतं, जसं वेळ जातो, मला 10 वर्ष डायबिटीस आहे, 15 आहे, 20 आहे, तर त्याच्यामुळे डोळ्या आणि इतर शरीराच्या अवयवांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वाढत जाते हळूहळू. याचा अर्थ असा नाही की डायबिटीज डिटेक्ट झाला आणि त्या वर्षी तुम्हाला डोळ्याचा प्रॉब्लेम येत नाही. 20% लोकांना सेम टाईमला आम्हाला डोळ्यामध्ये प्रॉब्लेम झालेला ऑलरेडी दिसतो, कारण बऱ्याचदा डायबिटीस लेट डिटेक्ट होतो. कारण आपण वर्षाला तर बरेच लोक करत नाहीत, जे की मी सांगितलं जसं मी डोळ्याचा ॲन्युअल चेकअप सांगितलं ना की 4-5 गोष्टी, तसं शरीराचं सुद्धा हिमोग्लोबिन चेक करणं, शुगर चेक करणं, कोलेस्ट्रॉल चेक करणं, हार्ट चेकअप करणं, हे दरवर्षी करणं गरजेचं आहे. ते झालं तर काय होतं, डायबिटीससुद्धा आपल्याला लवकर डिटेक्ट होतं. बऱ्याचदा काय होतं, 300, 350, 400 शुगर झाल्यावर डिटेक्ट होतं. म्हणजे काय, त्या माणसाला कदाचित गेले 3 वर्ष शुगर आहे आणि त्यांना लक्षच दिलेलं नाही ना. म्हणजे त्याच्यामुळे पण इफेक्ट जास्त होणार ना, कारण तो खातो आहे गोड, तो पाळत नाही पथ्य. तर त्यामुळे काही वेळा डिटेक्ट होते शुगर. त्याचवेळी 20% लोकांना आम्हाला दिसतं की डायबिटीसचा ऑलरेडी डोळ्यावर परिणाम झाला आहे. ओके, मग हे परिणाम काय काय असतात? डायबिटिक रेटिनोपॅथी असते, म्हणजे पडदा जो आहे आपला, जो महत्त्वाचा आहे. कारण मी म्हटलं मोतीबिंदू आपण काढतो आणि दृष्टी येते, मी म्हटलं ना देवानच दिलेली दृष्टी, पण त्या देवान दिलेल्या दृष्टीमध्ये पडदा आणि नस हे फार महत्त्वाचं आहे. कारण तो चांगला असेल तर दृष्टी येते. त्यामुळे ह्या पडद्यावर डायबिटीसचा परिणाम होत असतो आणि त्याचे वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. ओके, की पहिल्यांदा सुरुवातीची स्टेज असते जिथे फक्त आम्ही ऑब्झर्वेशन करतो. म्हणजे पेशंटना आम्ही सांगतो हां हे आहे, पण 3 महिने 6 महिन्यांनी आम्हाला दाखवत राहा, आता काही ट्रीटमेंटची गरज नाही. जर पुढच्या स्टेजला गेला तर बघू आपण. म्हणजे ज्यावेळी तो पुढच्या स्टेजला जातो जिथे जाळ्या तयार होण्याचं प्रमाण वाढतो, ब्लिडिंगचे स्पॉट दिसायला लागतात. ओके, यावेळी आम्ही सांगतो नाही, आता आपल्याला लेझर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. काही वेळा पडद्यामध्ये सूज येते, मग त्याला आम्ही इंजेक्शनचा वापर करून सूज कंट्रोल ठेवतो. काही वेळा ऑपरेशन करून पण आम्हाला या जाळ्या काढणे, ताण काढणे पडद्यावरचा, ह्या सगळ्या ट्रीटमेंट कराव्या लागतात. आणि सगळ्यात आम्हाला मेन प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, सगळी टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे. म्हणजे डायबिटीसच्या आजारासाठी ट्रीटमेंट देण्याची, लोक वेळेवर दाखवतच नाहीत. ओके, सगळ्यांना जे आता मी दर दिवशी OPDला 1 ते 2 तरुण लोकांना पाहतो, ओल्ड तर आहेतच, तरुण की ज्यांची डायबिटीसमुळे दृष्टी कायमची गेली. ओके, आणि बऱ्याचदा काय होतं, त्यांना असं वाटतं की मला ह्या डॉक्टरांनी लेझर पण केलं आहे, माझे ऑपरेशन पण केलं आहे, तरी दृष्टी नाही आली. मेन प्रॉब्लेम त्यांचा हा असतो की त्यांनी दाखवलंच लेट आहे, ट्रीटमेंटच लेट चालू झाली आहे. ओके, म्हणजे आता तुम्हाला जाळ्या झाल्यात, आता ब्लिडिंग व्हायला लागलं आहे, आता तुम्ही ट्रीटमेंट चालू केली, तर त्याचा अर्थात इफेक्टिव्हनेस कमी असतो ना ट्रीटमेंटचा. तुम्ही लवकर डिटेक्ट केलं, लवकर ट्रीटमेंट केली, तर माझी आईसुद्धा 1996 लेझर ट्रीटमेंट करते. म्हणजे विचार करा, 30 वर्षापासून ट्रीटमेंट उपलब्ध आहे अशी. त्यावेळेचे काही पेशंट अजून येतात की त्यांची दृष्टी चांगली आहे, कारण वेळेत लेझर केल्यामुळं. तर हे लोक टाळतात आणि त्याच्यामुळे मग काय होतं, शेवटच्या क्षणी आल्यावर मग डॉक्टर प्रयत्न करतात, पण शेवटी हेल्पलेसनेस येतो. डॉक्टरांनी किती प्रयत्न केले तरी आउटपुट येत नाही. मग त्यांच्या मनात असतं की डॉक्टरांच्या ह्याला यश नाही आलं. प्रॉब्लेम असतो की तुम्ही लवकर यायला पाहिजे या सगळ्यासाठी. लवकर आलात की त्याचा सक्सेसचा पर्सेंटेज चांगला वाढतो. त्यामुळे सगळ्या डायबिटिक्सनी, तरुणसुद्धा, मी म्हणतो सगळे, आपल्याला वाटतं तरुण वयात खूप लोकांना डायबिटीस होतो, दरवर्षी न चुकता पडद्याचं टेस्ट करणं. तुम्हाला किती छान, अगदी म्हणजे गरुडापेक्षाही चांगली तीक्ष्ण नजर असेल तरी तुमच्या पडद्यामध्ये आजार असू शकतो त्यावेळी, आणि त्याच वेळी जर आपण त्याची ट्रीटमेंट चालू केली तर आयुष्यभर तुमची दृष्टी चांगली राहण्याची शक्यता खूप चांगली असते. त्यामुळे प्रिव्हेंशन ज्याला म्हणतो आपण इज बेटर दॅन क्युअर, हे डायबिटीसच्या बाबतीत अगदी 100%. आणि मला फार वाईट वाटतं, म्हणजे काय करता येत नाही आम्हाला, पण अशा स्टेजमध्ये आल्यावर काय करणार आपण सुद्धा, हां ना. चष्मा जाण्याचं ऑपरेशन जे असतं, म्हणजे ज्याला आपण कॉमनली लासिक म्हणतो, जे काय आता टेक्नॉलॉजी असेल, ते कोणी करावं, त्याचा सक्सेस रेट काय असतो? कारण बऱ्याचदा असंही ऐकतो की ते केलं ऑपरेशन, पण 4 वर्षात माझा परत नंबर आला. सो ते कोणी केलेलं चालतं आणि त्यांनी खरंच विजन सुधारते का? त्यामुळे मला चष्म्याने दिसतं. फॉर एक्झाम्पल, माझा काही 1 नंबर आहे दोन्ही डोळ्यांचा आणि काही फार नाही, तर मी गरज आहे का चष्मा घालवायची? करेक्ट. आता तुम्ही जो शब्द वापरला ना, तो फार महत्त्वाचा आहे, गरज. ओके, जसं कुठलाही म्हणजे मेडिकल इन्व्हेन्शन असेल तर त्याच्यामागे सगळ्यात महत्त्वाची प्रेरणा काय? गरज. ओके, जसं म्हणतो गरज ही शोधाची जननी आहे, बरोबर ना. त्यामुळे ज्यावेळी लोकांना गरज वाटायला लागली की मला चष्मावर अवलंबून राहायचं नाही आहे, ओके, त्यावेळी या वेगवेगळ्या प्रोसिजर डेव्हलप होत गेल्या आणि त्या होतच जात आहेत. म्हणजे गेल्या
20-30-40 वर्षात या हळूहळू नवीन नवीन रिफाईन होत आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत जात आहेत. याचं कारण काही लोकांना ह्याची गरज आहे. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला असं वाटत असेल की मला चष्मा आहे बाबा आणि मला तो काढून टाकायची इच्छा आहे किंवा गरज आहे, ओके, तर मग आपण या ऑप्शन्सचा विचार सगळ्या करू शकतो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी सांगितलं असं गरज. आता आपल्या परिसरात वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गरजा असू शकतात. जसं आमच्याकडे आलेल्या लोकांना मी काही गरजा ज्या महत्त्वाच्या पाहतो ते काही पर्टिक्युलर जॉबसाठी, जसं आर्मी आहे किंवा पोलीस फोर्स आहे किंवा वेगवेगळे ड्रायव्हिंग आहे, तर ह्याच्यामध्ये त्यांचं एक रिक्वायरमेंट असते की विदाऊट चष्मा त्यांना एक पर्टिक्युलर विजन लागते आणि त्यांच्यासाठी हे करणं गरजेचं असतं, मस्ट असतं. ओके. दुसरी गोष्ट असते, काही लोकांना प्रत्येकाला एक स्वतःची इमेज वेगळी वाटत असते किंवा आपल्या चेहऱ्याला चष्मा सूट होतो आहे की नाही हे आपल्या प्रत्येकाचं एक परसेप्शन असतं. याला आम्ही इमेज म्हणतो, स्वतःची इमेज. तर काही लोकांना असं वाटतं की नाही, माझ्या पर्सनॅलिटीला हा चष्मा नाही सूट होत. ओके, तर ती एक गरज असते. ठीक आहे. आणि काही लोकांना विशिष्ट याच्यात आम्ही करतो की जसं 2 डोळ्यात नंबरचा डिफरन्स आहे, त्यामुळे दृष्टीला प्रॉब्लेम येतो आहे. काही लोकांना पर्टिक्युलर हॉबीज असतात ज्याच्यामध्ये चष्मा अडथळा वाटत असतो त्यांना, तर अशा लोकांना ही गरज असते. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला चष्मा घालवायचा आहे, गरज वाटत असेल, तर डेफिनेटली आपण ती करू शकतो. याचं कारण जर तुम्ही गुगलला पण आजकाल गुगलला सर्च करणं आहे, गुगलला जर तुम्ही सर्च कराल की सेफेस्ट सर्जरी इन द वर्ल्ड, तर त्याच्यामध्ये लॅसिक, कॅटरॅक्ट सर्जरी हे टॉपला येतात, कारण ह्याचे रिझल्ट्स खूप छान आहेत. ओके, पण याच्यामध्ये सुद्धा जरी तुम्हाला गरज असेल तरी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या लेझर्स किंवा ऑपरेशन करता येतील असं नाही, कारण त्याच्यामध्ये आम्ही तुमची पहिल्यांदा स्क्रीनिंग टेस्ट करतो. म्हणजे टेस्ट करतो, बुबुळ चेक करतो, आतला डोळा चेक करतो आणि मग त्याच्यावरनं त्याच्या काही गाईडलाईन्स आहेत की बाबा सेफ्टी तुम्हाला चांगली पाहिजे असेल प्रोसिजरमध्ये, तर या गाईडलाईनमध्ये जर तुम्ही फिट होत असाल तर तुम्हाला या प्रोसिजर्सचा आम्ही ॲडवाईस देऊ शकतो. ओके, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ठरवा गरज आहे का. येस, गो अहेड. आणि जर तुम्हाला गरज असेल तर ॲज आय सेड, इट इज द सेफेस्ट सर्जरी, सो यू कॅन गो अहेड. तर आता डोळ्याच्या डॉक्टर्सला पण विचारतात ना, तुम्ही का करून नाही घेतली, तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं, गरज आहे का मला. ओके, मला गरज आहे का, तर मी करून घेईन, कारण मला माहिती आहे सेफ्टी आहे याच्यामध्ये, बरोबर. पण सेफ्टी जरी असली तरी कुठलीही मेडिकल प्रोसिजर असेल तर त्याचे काही साईड इफेक्ट हे असू शकतात. त्याची पूर्ण माहिती करून घेणं गरजेचं आहे. ओके, सो हे सगळी माहिती करून घेऊन मग तुम्ही या प्रोसिजर करून घेऊ शकता. सर, बऱ्याच जणांना हाय मायोपिया खूप नंबर असतो, 6, 7, -7, 8 नंबर असतो. त्यांचा चष्मा खूप जाड असतो. मग ते म्हणतात की त्यांनी ही सर्जरी करावी, त्यांनी खरंच फरक पडतो का. येस, पर्टिक्युलरली ॲक्च्युली ज्यांचा खूप नंबर जास्त आहे ना, त्यांना म्हणजे त्यांचं लाईफ पूर्ण चेंज होतं. हे आम्ही पाहिलेलं आहे. काय फरक पडतो, कारण का फक्त चष्मा जातो ना, बाकी काय फरक पडतो. नाही, पूर्ण पर्सनॅलिटी चेंज होते. त्यांची जी आत्मविश्वास आपण ज्याला म्हणतो, ओके, तो बदलतो. कारण काय असतं, लहानपणापासून बऱ्याचदा त्यांनी खूप मोठा नंबर वापरलेला असतो, मायनस नंबर. ज्यावेळी मायनस नंबर खूप जास्त असतो ना, त्यावेळी चष्म्यानं जी दृष्टी असते ना ती सुद्धा कमी असते. कारण त्याला इज नॉट कम्प्लीट. नाही, कारण मिनिफिकेशन होतं. तुम्ही भिंग पाहिली असतील ना, मायनस ज्यावेळी नंबरचा चष्मा असेल तर सगळं मिनिफाय होतं. ओके, त्यामुळे अशा लोकांना ज्यावेळी आम्ही नंबर काढतो त्यावेळी दे आर हॅपीएस्ट, कारण इमेज एक मॅग्निफाय होतं, त्यांची विजनसुद्धा बऱ्याचदा इम्प्रूव्ह होते. ओके, पण बऱ्याचदा ज्यांचा खूप हाय मायोपिया असतो त्यांना आम्ही लॅसिक किंवा लेझरच्या सर्जरीज नाही करत. त्याच्यामध्ये बऱ्याचदा डोळ्यामध्ये लेन्स बसवायच्या आम्ही सर्जरी करतो, कारण सेफ्टी वाईज इट इज बेटर दॅन लॅसिक सर्जरी. ओके, पण आय हॅव सीन पर्सनॅलिटीज चेंज आफ्टर दॅट. सो फॉर दोज पीपल, कारण लक्षात घ्या तुम्हाला खूप मोठा नंबर आहे, बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला असं वाटतं की फील्ड ऑफ विजन वाढतं तुमचं, राईट. सो फॉर दॅम इट इज लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स डेफिनेटली. आणि मी सांगितलं असं, तुम्हाला जर खूप मोठा नंबर आहे आणि तुम्हाला चष्माच, कॉन्टॅक्ट लेन्स वापरता तुम्ही काही वेळा, त्याच्यामुळे तो लपला जातो. काही लोकांना कॉन्टॅक्ट लेन्सचा त्रास होतो की रोज एकतर काढघाल करावी लागते आणि काही वेळा ॲलर्जी होतं आणि बरेच लोक काय होतं ओव्हर यूज करतात. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, त्याचा लिमिटेड यूज करणं गरजेचं आहे आणि थोड्या डोळ्याला मध्ये मध्ये ब्रेक देणं हे पण गरजेचं आहे. पण काही लोकांना ते होतं की आता मला कॉन्टॅक्ट लेन्स घातल्याशिवाय बरं नाही वाटत, कारण चष्मा घालायची सवय नाही किंवा लोकांना लक्षात येतं फार मोठा चष्मा नको, मग ते कॉन्टॅक्ट लेन्स ओव्हर यूज करतात आणि त्याच्यामुळे काही वर्षांनी साईड इफेक्ट, ॲलर्जी होणं, कॉर्नियाला हायपोक्सिया म्हणजे त्याचं ऑक्सिजनेशन कमी होणं, मग कॉर्निया स्कारिंग होणं हे होतं. मग अशा लोकांनी बेटर आहे केलेली सर्जरी. आता दुसरा एक ह्याच्यामध्ये जो मी म्हटलं पर्सनॅलिटी चेंज, तर हे मी पाहिलेलं आहे. म्हणजे लोकांनी करिअरमध्ये, कारण शेवटी स्वतःची एक
आत्मविश्वास ज्याला म्हणतो ना, हा पण ह्या गोष्टीवर अवलंबून असतो. आपण जो खूप मोठा नंबरचा चष्मा आहे, तर तुम्ही काय होतं, क्राऊडमध्ये सगळेजण तुमच्याकडे एक नजर वेगळ्या दृष्टीनं बघतात किंवा त्यांना ॲटलिस्ट वाटतं की नाही, माझ्याकडे कोणीतरी ना, म्हणजे आय शुड नॉट गो फॉरवर्ड ऑर समथिंग लाईक दॅट. तर तो मी चेंज झालेला लोकांच्यामध्ये पाहिला आहे. ओके, पण हा अर्थात हे पर्सन टू पर्सन व्हेरी होतं. हां ना, त्याबद्दलच काय प्रश्न आहे की जर आपण प्युअरली क्वालिटी ऑफ विजन हो. वरती जर दोन्ही कम्पेअर करायचं म्हटलं, चष्मा वर्सेस लासिक किंवा चष्मा वर्सेस लेन्सेस चेंज करणं, तर हाऊ वुड यू रेट देम? सो फॉर लो मायोपिया, म्हणजे ज्यांचा नंबर खूप कमी आहे, त्यांच्यामध्ये लेझर झाल्यानंतर क्वालिटी ऑफ विजन मे नॉट इम्प्रूव्ह ड्रास्टिकली टू हाय. ओके, कारण यू आर ऑलरेडी एन्जॉईंग क्वालिटी ऑफ विजन विथ स्पेक्स ऑर कॉन्टॅक्ट लेन्स. दोज हू हॅव हाय नंबर्स, ज्यांचे हाय नंबर आहेत, त्यांना मात्र हा डिफरन्स खूप जास्त जाणवतो. त्यांना समोरचं पण नीट दिसायला लागतं, Vision. पेरिफेरी पण वाढते आणि क्वालिटी ऑफ विजन पण सुधारते. दृष्टी पण इम्प्रूव्ह होते. दृष्टी म्हणजे जे दिसतंय लांबचं ते पण इम्प्रूव्ह होतं, कारण मी म्हटलं ना, मिनिफिकेशन जातं ना, त्यामुळे इमेजेस तुम्हाला बेटर दिसायला. डोळ्याबद्दल बोलतोय आणि कलर ब्लाइंडनेस किंवा नाईट ब्लाइंडनेसबद्दल बोललो असं नाही व्हायला पाहिजे. तर त्याच्याबद्दल, कारण खूप लोकांना रात्रीच्या वेळेस कमी दिसतं, रातअंधळेपणा ज्याला आपण म्हणतो, किंवा रंग अंधळे असतात काही लोक, काही स्पेसिफिक रंग त्यांना दिसत नाही. तर ते क्युअरेबल असतं का? म्हणजे एकतर ते कशामुळे होतं आणि ते पूर्णपणे दुरुस्त करता येतं का? सो रातआंधळेपणा हा खूप स्पेसिफिक आजार आहे आणि पूर्वीच्या काळी रातआंधळेपणा व्हिटॅमिन ए डेफिशियन्सीमुळे असायचा. आजकाल हे प्रमाण आम्हाला तरी ॲटलिस्ट खूप कमी दिसतं आहे, कारण ओव्हरऑल सोशो इकॉनॉमिक स्टेटस बेटर आहे, व्हिटॅमिन ए सप्लिमेंट्स मिळतात, त्यामुळे ते कमी आहे. त्यामुळे आजकाल मेनली जो रातआंधळेपणा दिसतो तो जेनेटिक आजारांमुळे दिसतो. ओके, सो आणि खास करून म्हणजे ज्यांना हे बरेचदा ऑटोझोमल रिसेसिव्ह टाईपचे असतात, अर्थात वेगवेगळ्या टाईपचे त्याच्या मागे कारणं असतात, पण बऱ्याचदा जे कॉन्सॅन्ग्युइनस मॅरेजेस आहेत, म्हणजे म्हणजे नातेवाईकांमध्ये लग्न, याच्यामध्ये काय होतं, जेनेटिक डिसीजेसचं प्रमाण वाढतं. त्यामुळे बऱ्याचदा अशा कम्युनिटीजमध्ये हे प्रमाण आम्हाला जास्त आढळून येतं रातआंधळेपणाचं. हा जेनेटिक डिसीज असल्यामुळे त्याला जर समजा तुम्हाला करायचं असेल तर ज्याला आपण जेनेटिक काउन्सिलिंग म्हणतो, तर ते करू शकतो. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला होण्याची रिस्क किती आहे ते आपण टाळू शकतो का, या गोष्टी आपण बघू शकतो. हा रातआंधळेपणाचा भाग झाला. अजूनही भारतात खूप प्रमाण आहे, कारण मी म्हटलं काही जेनेटिक फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे होतं. दुसरा तुम्ही कलर ब्लाइंड. पुरुषांना साधारण कलर जरा कमीच कळतात, म्हणजे ओव्हरऑल नाही का? हे खरं आहे, कारण पुरुषांमध्ये कलर ब्लाइंडनेस नाही म्हणू शकत, पण कलर ॲनॉमली. कारण पूर्ण कलर ब्लाइंड हे खूप रिलेटिवली कमी लोक असतात, पण कलर ॲनॉमली म्हणजे रिलेटिवली कलर कमी कळणं हे जास्त लोक असतात. ठीक आहे, पण काही लोकांना कलर ब्लाइंडनेस असतो. ओके, आणि तो बऱ्याचदा आम्ही ज्यावेळी चेक करतो त्याचवेळी कळतं, कारण प्रॅक्टिकली कलर ब्लाइंडनेसचा कुठलाच त्रास आपल्याला होत नाही. ओके, त्यामुळे खास करून ज्यांना आर्मी, पोलीस भरती, इतर गव्हर्नमेंट जॉबमध्ये जायचं आहे भविष्यात, त्यांनी कलर टेस्ट आत्ताच करून घ्या. कारण काही वेळा असा प्रॉब्लेम येतो की सगळं टेस्ट करतात, सगळे झाले पास, आता जॉईन व्हायचं आहे, आणि मेडिकल टेस्टमध्ये आमच्याकडे आल्यावर कळतं की कलर ब्लाइंडनेस आहे, आणि समजा त्याच्या जॉबला हे अलाउड नाही आहे कलर ब्लाइंड होणं, तर मग त्याला काही ट्रीटमेंट नाही आहे ना. ओके, कलर ब्लाइंडनेस हा जेनेटिक डिसीज असल्यामुळे त्याला अजून काही ट्रीटमेंट आलेली नाही. त्याला काही आम्ही कॉन्टॅक्ट लेन्स देतो. ओके, कॉन्टॅक्ट लेन्समुळे कलर परसेप्शन इम्प्रूव्ह होऊ शकतं, पण दॅट इज नॉट अलाउड इन जॉब्स, त्यामुळे त्याला काही आपल्याला ट्रीटमेंट करता येत नाही. मोतीबिंदूच्याच बाबतीत सर पुढे जाऊन विचारायचं तर, नंतर जर ती लेन्स इम्प्रूव्ह करायची असेल किंवा बदलायची असेल तर तसं करता येतं का? म्हणजे असं बरेच रुग्ण मला विचारतात की मी माझं पूर्वी ऑपरेशन झालं आहे आणि मला आता ती लेन्स बदलून मिळेल का, नवीन लेन्स वगैरे. तर असे बऱ्याचदा जर पूर्वी ऑपरेशन झालेलं असेल आणि तुम्हाला कुठलाही त्रास नसेल त्याचा, तर काही बदलायची गरज नाही त्याची. ओके, कारण यू आर फाईन विथ दॅट लेन्स. ठीक आहे, पण जर त्याचा तुम्हाला काही पर्टिक्युलर त्रास होतो आहे, किंवा बऱ्याचदा असं होतं की त्यांनी एक पर्टिक्युलर लेन्स चॉईस केली आणि त्यांना वाटतं की नाही, आता ही मला सूट नाही होते, मला याच्यात साईड इफेक्ट वाटतात, तर ती आपण बदलू शकतो. ओके, आणि अशा मी काही लोकांच्या बदललेल्या पण आहे, त्यामुळे तो ऑप्शन उपलब्ध असतो, पण हे खूप कमी होतं. म्हणजे आता हा विचार करून पेशंट घाबरून जायची गरज नाही की अरे आता मला परत चेंज करावं, असं खूप कमी होतं. म्हणजे हजारात एखाद्याला असं वाटू शकतं की नाही मला चेंज करून घ्यायचे, पण आजकाल ते आपण करू शकतो. आणि जर प्री ऑपरेटिव्ह आपण जर व्यवस्थित चेकअप केलं असेल तर याची गरज खूप कमी लागते आपल्याला. अगदी शेवटचा रॅपिड फायर आहेत काही, जे जितक्या कमी शब्दात उत्तर देऊ शकाल तितकं चांगलं. येस, डोळ्यांचा नंबर पूर्णपणे भरा होऊ शकतो का? हो, पूर्ण घालवू शकतो आपण. त्याला विविध प्रोसिजर्स उपलब्ध आहेत, त्यामुळे तुमची जर तशी गरज असेल तर तुमचं पूर्ण ज्यावेळी आम्ही डोळ्याचा चेकअप करतो ना, त्याला आम्ही तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स देऊ शकतो त्याचे.
सनग्लासेस वापरणं चांगलं की वाईट? 100% चांगलं. आणि खास करून भारतासारख्या देशात जिथं UV लाईटचं प्रमाण जास्त आहे, सूर्यप्रकाश आपल्या अर्थात सौभाग्यानं भरपूर मिळतो आपल्याला, पण तिथे या UV लाईटचा डोळ्यावर परिणाम कमी व्हावा म्हणून गॉगल्स हे वापरणं खूप गरजेचं आहे. खास करून शेतकऱ्यांना, त्यांना जे उन्हात जे काम करतात त्यांच्यामुळे डोळ्यावर मास वाढणे, मोतीबिंदू लवकर होणे, बुबुळाला त्रास होणे, हे सगळे गॉगल न वापरण्यामुळे होतात. काय होतं, आपल्या डोक्यात एक कन्सेप्ट आहे, गॉगल म्हणजे फॅशन. तसं नाही, गॉगल हे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आहे आणि ते वापरलं पाहिजे. खूप डोळे चोळल्याने खराब होतात का? 100%. आता हे आपलं सांगायचं राहिलं आय थिंक मध्ये, डोळ्याचा एक आजार आहे ज्याला केरॅटोकोनस म्हणतात. ओके, अर्थात हा आजार शक्यतो वयाच्या 30-35च्या आत होतो आणि याचा एक वन ऑफ द रिस्क फॅक्टर्स इज डोळा खूप चोळणे. ओके, त्यामुळे जर डोळा चोळला तर त्याच्यामुळे सिलेंड्रिकल नंबर वाढण्याचे चान्सेस असतात डोळ्याचे, आणि त्यामुळे चोळण्याचा ज्यांना, आता चोळू नका माझ्यासमोर, चोळण्याचं ज्यांना सवय, आणि ही सवय गरज नसते, बऱ्याचदा काय असते आपल्याला सवय लागलेली असते आणि एकदा केल्यावर बरं वाटतं म्हणून ते काय आपला हात सारखा जातो डोळ्याकडे, तर चोळणं अवॉइड करा, कारण त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. सगळ्यात जास्त कंजंक्टिव्हायटिस होण्याची चान्सेस कोणाला असतात, जे सारखे डोळ्याला हात लावत असतात. ओके, इट इज अ कंटेजियस डिसीज ना. पब्लिक आपण एरियात गेलो तिथे हात लागतो आपला आणि मग आपण डोळ्याला पण हात लावतो, मग ते ट्रान्सफर होतं लवकर. ओके, आता माझ्याकडे डोळे येणारे किती रुग्ण येतात, पण मी कसं प्रिव्हेंट करतो त्याला, डोळ्याला हात नाही लावायचा अजिबात, आणि सॅनिटायझर सतत हात क्लीन करायचे. सो डोळ्या येण्याच्या ज्यावेळी साथी येत असतील त्यावेळी तर तुम्ही खास करून लक्ष द्या, पण जनरलच एक सवय लावा की डोळे असे विदाऊट हँडवॉश तुम्ही डोळ्याला हात लावू नका. गरज नाही डोळ्याला काही तुमचे हात लावायचे सारखे. बरा येतो तिकडे. डोळ्याचे जे व्यायाम असतात ते त्याचा खरंच काही उपयोग असतो का? डोळ्याचे डोळ्याचे व्यायाम सांगतात. आता डोळ्याचे विविध प्रकारचे व्यायाम आहेत. इनफॅक्ट त्याची एक वेगळी ब्रांचच आहे, त्याला आम्ही विजन थेरपी म्हणतो किंवा बायनॉक्युलर ऑर्थोप्टिक्स म्हणतो. सो पण हे म्हणजे इकडे बघा तिकडे बघा तो नाही व्यायाम बरं का. याच्यामध्ये आपण डोळ्याचं फोकसिंग इम्प्रूव्ह करतो, डोळ्याचं वर्जन्स म्हणतो आम्ही ते इम्प्रूव्ह करतो, डोळ्याचे काही सॅकेट्स परस्यूट इम्प्रूव्ह करतो. इवन ॲथलीट्स आजकाल विजन थेरपी घेतात कारण त्यांना रिफ्लेक्स टाईम इम्प्रूव्ह करायचा असतो. डोळ्याच्या थ्रू आम्ही काही कॉर्टिकल म्हणजे ब्रेनचे इम्प्रूव्हमेंट्स, जे ब्रेनचे डिसीज असतात ते इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो. ज्यांना पाल्सी आहे ते इम्प्रूव्ह करायचा विजनच्या थ्रू. ज्यांना गेट डिसऑर्डर्स आहेत, चालायला त्रास असतो, यालासुद्धा काही विजन थेरपीज हळूहळू डेव्हलप झालेले आहेत. तर हे व्यायाम पण हे थोडेसे सायंटिफिक आहेत, म्हणजे ते घरी करण्याचा एक सिम्पल हे आहे, पेन्सिल पुशअप म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे समोर पेन्सिल ठेवा किंवा पेन ठेवा, त्याच्यावर फोकस करा आणि हळूहळू जवळ घेऊन जा आणि मग मागे घेऊन जा. हे याला स्त्राटक म्हणतात आयुर्वेदामुळे. ह्याच्यामध्ये आपण डोळ्याचा कन्व्हर्जन्स म्हणजे डोळे एकत्र येण्याची ताकद किंवा रिफ्लेक्स आपण इम्प्रूव्ह करत असतो. ज्यांना कन्व्हर्जन इन्सफिशियन्स आहे, काही मुलांना किंवा ज्यांना खूप वेळ वाचल्यानंतर डोकं दुखतं किंवा त्यांनी हा सिम्पल पेन्सिल पुशअप एक्झरसाईज 5-10 मिनटं, खूप जास्त नाही, म्हणजे ते काय आपल्याला स्नायू नाही बनवायचे डोळ्याचे, फक्त 5-10 मिनटं जरी केलं तरी इट इज अ गुड सिम्पल एक्झरसाईज. ओके, गाजर खाल्लेले नंबर जातो का? भरपूर गाजरं आणून ठेवलेत घरी, नंबर जातो का? काही आपल्याला असं वाटतं ना, जसं ॲपल अ डे किप्स डॉक्टर अवे वगैरे, सिम्प्लिफिकेशन असतात काही गोष्टीचं. मेन ह्याच्या मागची कन्सेप्ट काय आहे, अँटीऑक्सिडंट. सो जे काही कलर्ड व्हेजिटेबल्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये पालक, मेथी आली, गाजर आले, काही ड्रायफ्रूट्स आहेत, वॉलनट, आल्मंड म्हणजे बदाम, हे ह्या सगळे, आणि बरेच अँटीऑक्सिडंट्स आजकाल मिळतात. ड्रॅगन फ्रूट असतात, कलर्ड फ्रूट्स असतात, ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट रिच हे फूड आहेत. ल्युटिन, झियाझंथिन असतं. तर या सगळ्याचे आपल्याला सप्लिमेंट म्हणजे डोळ्याची ज्याला हेल्थ म्हणतो, पडद्याची डोळ्याची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी हे सगळे इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे तुम्ही ते खूप घेतले म्हणून तुमचा नंबर जाणार आहे आणि तुम्ही एकदम सुपर ह्युमन होणार आहे असं काही होणार नाही, कारण जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढंच आपल्याला लागतं. रडल्याने डोळे स्वच्छ होतात का? अजिबात नाही. सो हे खूप मजेदार गोष्ट काय माहिती आहे का, आपण जे रडतो त्यावेळी येणारं पाणी आणि नॅचरली येणारं पाणी हे वेगळं वेगळं असतं. हां, आणि तुम्हाला गंमत माहिती आहे, ज्यांना आपण म्हणतो ड्रायनेस आहे डोळ्याचा, त्यांना काही वेळा सिम्पटम्स असतात की मला वॉटरिंग खूप होतं. ओके, पण हे रिफ्लेक्स वॉटरिंग असतं. रिफ्लेक्स म्हणजे जे इरिटेशनमधून झालेलं वॉटरिंग असतं. ओके, सो इरिटेशनमधून जे वॉटरिंग होतं किंवा रडल्यामुळे जे वॉटरिंग असतं
ते त्याच्या टिअरचं जे कंटेंट असतात हे सेपरेट असतात. त्यात इन्फ्लेमेटरी फॅक्टर्स खूप असतात. नॅचरल जे आपलं वॉटरिंग होत असतं त्याच्यामध्ये बरेच प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स असतात. म्हणून आपल्याला रडल्यानंतर बरं नाही वाटत डोळ्याला, उलट ड्राय वाटतात डोळे की असे होतात. याचं कारण काय, त्यात इन्फ्लेमेटरी फॅक्टर जास्त असतात. मजा आहे ना. डोळ्याचे पण पाण्याचे प्रकार झाले. ड्रायनेसवरतीच त्याच्याच रिलेटेड ते काकडी ठेवतात डोळ्यावरती. हो, ते चांगलं आहे. इट इज अ सुदिंग थिंग ना. बेसिकली काय होतं आहे, ती काकडीतलं पाणी इव्हॅपोरेट होतं आणि इट इज मेकिंग दी आय लिटिल, म्हणजे काय म्हणतं, कोल्ड होतं ना. थंड वाटल्यामुळे डोळ्याला सुदनिंग इफेक्ट असतो. त्याच्यात ते कुलिंग पॅचेस कूलिंग पॅच, इट इज सेम. हां, पण हे नॅचरल आहे ना आपल्याला. कधीतरी झोपताना कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपलो. अजिबात नाही. 101% ॲट हॅज टू. झोपताना सुद्धा आणि स्विमिंग पूल, समुद्रात जाताना, नदीत जाताना. कारण आम्ही डोळे गेलेले पाहिले आहेत, बुबुळाला अल्सर्स, बुबुळ खराब होणं हे पाहिलं आहे. यू हॅव टू, म्हणून मी म्हटलं कॉन्टॅक्ट लेन्सच्या बाबतीत ना तुम्ही अगदी म्हणजे यू हॅव टू बी व्हेरी सिस्टमॅटिक टू यूज इट सो दॅट यू अवॉइड ऑल द साईड इफेक्ट्स. येस, थँक्यू सो मच. खूपच मजा आली. म्हणजे ते आज डोळ्यांच्या डॉक्टरांकडनं शाब्दिक अंजन डोळ्यात घातलंय. तर खूपच मजा आली. एकतर संपतच नव्हते. अजून आहे म्हणजे ते कॅमेरा कट झाल्यानंतर अजून विचारूच, पण खूप खूप आभार तुमचे. एक तर तुम्ही सांगलीतनं आलात, हे चर्चा करायला, गप्पा मारायला, तर फार बरं वाटलं. आणि खूप छोट्या छोट्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं शोधता आली. तर खूप खूप आभार तुमचे. आणि तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा खाली कॉमेंट्समध्ये. काही प्रश्न असतील तर तेही सांगा. आणि अजून यमुक्त मुकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. धन्यवाद. धन्यवाद. लो बसावा.